त्यावेळेला मी एवढा घाबरलो होतो. म्हणजे आत्ता मला ही गंमत म्हणून गमतीशीर किस्सा वाटतो. रीलसाठी एक कॅशलाईन तुझी वर झाली 10 सेकंदाची, त्यामुळे खरा तो जीव असतो त्या गाण्याचा 10 सेकंदाचाच असतो. सफेद साडीमध्ये बसल्या होत्या. त्यावेळेला जो पोटात गोळा आला पहिल्यांदा, मी सगळ्या संगीतकारांची माफी मागून हे धाडसी विधान करतो. पहिली 2-3 पोस्टर जी येतात त्याच्यात ना संगीतकाराचं नाव असतं, गीतकाराचं नाव असतं. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही स्पर्धकांना भेटता, मी प्रत्येक वेळेला त्यांना हे आत्ता सांगत आलोय की माझी अशी इच्छा आहे की हा तुमचा शेवटचा रिॲलिटी शो असावा. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, स्वागत आहे कॅचअपच्या नव्या कोऱ्या भागामध्ये, ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचे प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. आजचा भाग खास आहे, आजचा भाग सुरेल आहे, आजचा भाग थोडा नॉस्टॅल्जिक सुद्धा आहे, कारण आज आपल्या सोबत आहे अजित परब. अजित, स्वागत आहे, अगदी मनापासून स्वागत आहे. खूप धन्यवाद. अजित गायक आहे, संगीतकार आहे, पण आज त्याच्याशी गप्पा मारायच्या त्याच्यासाठी निमित्त आहे. 10 एप्रिलला एक कार्यक्रम होतोय दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले इथे, आणि हा कार्यक्रम खास आहे कारण 30 वर्षांची अजितची कारकीर्द, त्याचा एक गौरव त्या दिवशी होणार आहे. तुझे सगळे मित्र ते तिथे येतील, अनेक मान्यवर तिथे येणार आहेत, आणि संगीतकार कौशल इनामदार यांच्याबरोबर तुझा मैत्रीपूर्ण सुसंवाद सुद्धा होणार आहे. त्यामुळे आजचा कॅचअप कदाचित त्याची पण एक रिहर्सल असेल तुझ्यासाठी. तर आपण खूप गप्पा मारूयाच आज, आणि तुझी गाणी पण ऐकायला आवडतील. 10 एप्रिलसाठी तुझी रिहर्सल चालू असेल, तर त्याच रिहर्सलमधनं एखादं गाणं, त्याची झलक. आता कौशलचं नाव घेतलंस तू. हो, कौशल आणि आम्ही कौशलच्या पहिल्या चालीपासून एकत्र आहोत. म्हणजे खरं सांगायचं तर आमचा दोघांचाही सांगीतिक प्रवास एकत्र सुरू झाला म्हणायला हरकत नाही. बरोबर. कौशलचंच गाणं, कौशलची चाल आहे, आणि ते गाणं आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत मला असं वाटतं की वाजतंय. त्याच्या 1-2 ओळी गाऊन आपण सुरुवात करू याची. Yes, yes. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच मुची प्रार्थना. वा 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 वा. या गाण्यापासूनच सुरुवात करूयात मग. उबंटू या सिनेमातलं हे गाणं, जसं तू सांगितलंस, कौशल इनामदार यांचं म्युझिक आहे, आणि मुग्धा वैशंपायन मला वाटतं तुझ्या बरोबर गायली. सहगायिका म्हणून होती. तुला कसा अनुभव आला त्याच्यानंतर? हे गाणं आल्यानंतर प्रतिक्रिया खूप मिळाल्या असतील, जगभरातनं कौतुक झालं असेल. अगदी म्हणजे सर्वप्रथम मी या गाण्याचे गीतकार समीर सामंत, आमचा हो, मित्र आहे याचं, हो, कारण हो. त्याचा एवढा मोठा, एवढ्या सोप्या शब्दात अशा प्रकारे एखादी भावना मांडणं, त्यामुळे वा. समीर सामंतसाठी एकदा मला खरंच त्याचे आभार मानायचे आहेत की त्याने असे शब्द लिहिले, आणि कौशलचे आभार मानायचे आहेत की त्याने या गाण्यासाठी माझी निवड केली. मला असं वाटतं एकेका गाण्याचं एक नशीब असतं किंवा प्राप्त नसतं की ते लोकांना आवडणं, की ते बनत असताना कधीच कुठल्याच कंपोजरला किंवा गीतकाराला असं वाटत नसतं की बाबा हे आपण काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न असतो प्रत्येकाचा. पण ज्या प्रकारे प्रतिसाद मिळाला, किंवा फेसबुकवरती कोणीतरी असं गाऊन पोस्ट टाकतं, किंवा कुठेतरी शाळेतला एखादा विद्यार्थी ते गाऊन पाठवतं, त्यांचे पालक पाठवतात, आणि हे तुमचं गाणं गायलंय म्हणून, आणि त्यावेळेला खरंच आतून खूप बरं वाटतं. हे कोविडचा जो काळ होता, त्या काळामध्ये या गाण्याने तर एवढं प्रेम दिलं, कारण अशी परिस्थिती होती की लोकांची कामं जात होती, नैराश्यपूर्ण वातावरण होतं आजूबाजूला, हो, हो. आणि त्यामध्ये काही गाणी, म्हणजे कौशलनेही मला काही किस्से सांगितले की असे लोकांचे फोन यायचे अतिशय भारावलेपणाने की तुमचं हे गाणं ऐकून आम्हाला रोज एक जगण्याची नवीन आम्हाला हे मिळते, ऊर्जा मिळते. तर त्यामुळे त्या काळात तर या गाण्याने मला असं वाटतं की आम्हाला एक वेगळी ऊर्जा दिली, परत एकदा ती त्यांच्याकडून आम्हाला क्या मिळाली. बात है, क्या बात है, क्या बात है. वा. ह्या तुझ्या 30 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं तर काय सांगता येईल त्याच्याबद्दल तुला, की कसा होता प्रवास हा? इतरांसारखाच होता का? त्याच्यातही खाचखळगे होते? मजा आली? कसं कसं सांगशील मग त्याच्याबद्दल? नाही, एक तर खरं तर मी या क्षेत्रात यावं किंवा मी गायक व्हावं ही माझ्या आईची इच्छा होती, हं. आणि कुठल्याही एका मुंबईकर मुलाप्रमाणे, सामान्य मुलाप्रमाणे 11वी-12वी पर्यंत मला आठवतंय मी क्रिकेटने कंप्लीट भारावून गेलो होतो की आपल्याला क्रिकेटच खेळायचं आहे. आई क्रिकेटने तू अजूनही भारावून गेलेला अजूनही असतोस. आहे, पण हां, आता हां. फक्त बोलण्यापुरती आहे. बघण्यापुरतं आणि बघण्यापुरती आहे, हां. बोलण्यापुरती आहे.
तर आई मला आईची मैत्रीण होती मीना गाडगीळ म्हणून आमची मीना हं. मावशी तिच्याकडे घेऊन जायची. त्या संगीत शिक्षिका होत्या आणि मला अतिशय कंटाळा यायचा मग खरं सांगायचं तर हं, तेव्हा. पण हं. ती जबरदस्ती घेऊन जायची. पण मला खरी आवड गाण्याची निर्माण झाली ती कॉलेजमध्ये रुपारेल कॉलेजला आल्यानंतर कमलेश भडकमकर, कौशल इनामदार, सुमित राघवन हे आमच्यापेक्षा थोडेसे वर-खाली सीनियर काही होते, काही ज्युनियर होते. पण हा ग्रुप झाला ओमकार दादरकर आणि त्यानंतर मला असं वाटतं, की मी संगीताकडे खूप जास्त सिरियसली बघायला लागलो. बरं. म्हणजे मी खरंच म्हणजे या प्रवासाकडे बघताना फक्त एकच असं वाटतं, की एवढे मित्र, एवढे चेहरे डोळ्यासमोर येतात आणि आपण किती काम केलंय याच्यापेक्षा आपण किती मित्र कमवले ह्याचा जास्त आनंद वाटतो वळून बघताना. हं, हं. आणि मला खरंच मी आईचे आणि माझा दादा, माझा मोठा भाऊ यांनी खूपच केलं कारण माझे वडील कोहिनूर मिलमध्ये होते. त्यांचा संप झाला आणि नंतर तो सगळा मी कामगार विभागातून आलेलो आहे. बरोबर. आणि पण मला असं वाटतं, की गमतीशीर प्रवास होता. असं कुठेही असं आपल्याला वळून बघताना वाटत नाही, की "अरे बापरे! आपण काय स्ट्रगल केलंय" किंवा "अरे बापरे! आपण तो काळ काय होता, हा काळ काय" वगैरे हं, असं हं. अजिबात वाटत नाही. मजाच वाटते. आणि आत्तापर्यंतचा प्रवास या सगळ्या मित्रांनी एवढा ब ब सुरेल आणि एवढा सुंदर केला. म्हणजे आमचा कॉलेजमध्ये अगदी आदेश बांदेकर, सुमित राघवन, सचित पाटील, दीपक राजाध्यक्ष किंवा हा जो नाटकातला ग्रुप होता. त्यानंतरही असेल अतुल परचुरे, आनंद इंगळे, पुष्कळ श्रोत्री किंवा अनेक मित्र आहेत ज्यांची मी नावं घेईन. हं. तर संगीत क्षेत्रात माझे अगदी अवधूत गुप्ते असेल किंवा स्वप्नील बांदोडकर असेल किंवा हे खूपच जवळचे मित्र आहेत. बरोबर. पण माझे त्यापेक्षा जास्त सिनेमात किंवा नाटकातले मित्र होते जास्त होतं. किंवा सर्वच क्षेत्रातले मित्र होते. बरोबर. ही पण एक खास गोष्ट आहे तुझ्यासाठी, की श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी वर्षातच तुझ्या कारकिर्दीला 30 वर्ष होणं आणि हा एक कार्यक्रम जो आयोजित होतोय तोही एप्रिल महिन्यातच हो, होतोय. हो. खरंच खास आहे म्हणजे अमोल काही गोष्टींना खरंच म्हणजे तुम्ही नशिबावर विश्वास तुमचा असो किंवा नसो, पण काही गोष्टी ना तुम्ही नुसतं योगायोग म्हणू शकत नाही. म्हणजे माझं रुपारेल कॉलेजला येणं, तिथे आमचे पाटणकर सर म्हणून सर होते, जे चांगले-चांगले कलाकार म्हणजे अ, अ, विद्याधर ओक आणि त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांना तेव्हा माहीत होतं, की आदित्य ओक आता 10वी ची परीक्षा देतोय. त्यामुळे त्यांनी विद्याधर ओकांकडे जाऊन सांगितलं, "नाही, नाही आदित्यला तुम्ही रुपारेललाच ओके. पाठवायचं." असं ते अनेक कलाकारांना त्यांनी रुपारेलमध्ये त्या काळात आणलं. आणि आम्ही वर्षातून 4 कार्यक्रम करायचो. स्वरसाधना नावाची आमची विद्यार्थ्यांची संस्था होती आणि विद्यार्थी म्हणून तो कार्यक्रम करायचे. तर त्यामध्ये पाटणकर सरांच्या ओळखीने आणि ओमकारची आई शुभदा दादरकर यांच्या ओळखीने खळे काका रुपारेलमध्ये आमचा कार्यक्रम बघायला आले होते आणि हं. तेव्हा आमची ओळख झाली. आज मागे वळून बघताना मला एवढी गंमत वाटते अमोल, की आम्ही सूर्यश्री नावाचा एक कार्यक्रम केला होता. सुधीर फडके, यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या तिघांच्या गाण्यांचा आणि हे तिघही आले होते आणि बापरे! आम्ही कॉलेजच्या वर्गात कार्यक्रम करायचो. असं नाही ऑडिटोरियममध्ये किंवा हं, मोठ्या हं, प्रमाणात हं. एक 70-80 कॅपॅसिटीचा वर्ग असतो त्या वर्गामध्ये आणि हे तिघही आले होते. आज मला वळून बघताना खरंच गंमत वाटते, की का आमच्यासारख्या एक 11वी-12वीतल्या मुलांच्या कार्यक्रमाला ते आले असतील. पण त्या बाबतीत आमची पिढी किंवा मी स्वतःला खूप जास्त भाग्यवान समजतो, की ते आले होते आणि खळे काकांची ओळख झाली त्या दरम्यान. मग मी आणि ओमकार आम्ही त्यांच्या घरी जायला लागलो. त्यांच्या कार्यक्रमांमधून गायला लागलो. ज्यावेळेला शंकर महादेवन, सुरेशजी, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती हे सगळे त्यांच्या कार्यक्रमातून गायचे हं. आणि खरं तर त्यांना बघूनच एवढं आधी छाती दडपून जायची. बरोबर, बरोबर. त्यानंतर जवळ-जवळ मला वाटतं एक 10, 12, 14 वर्षाचा खळे काकांचा सहवास लाभला आणि फक्त विद्यार्थी किंवा शिष्य म्हणून नाही, त्यांनी अक्षरशः मुलासारखं प्रेम केलं आणि आज मला असंच वाटतं, की ही तुमच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी असते. या गोष्टी खरंय, तुम्ही आयुष्यभर घेऊन पुढे खरंय, चालत असता. खरंय, खरंय, खरंय. पण तू संगीतकार होशील असं वाटलं होतं का तुला? कधीच नाही. मी गायक होईन असंही वाटलं नव्हतं मला. ते तर तू आधी सांगितलंस मी म्हणजे मी हो. खरंच सांगतो मला मला या गोष्टीची मजा येते म्हणून मी आलो होतो हं, आणि संगीतकार म्हणून तू जे म्हणतोयस ते आमची मुंबई कलाकार नावाची क्रिकेटची टीम होती. हं. ज्यामध्ये जसं मी आधी सांगितलं क्रिकेटचं वेड होतंच खूप. महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, शिवाजी साटम अनेक कलाकार होते त्या टीममध्ये आणि आम्ही रेग्युलर प्रॅक्टिसला भेटायचो सांता क्रूझला इंडियन एअरलाईन्सच्या ग्राउंडवर. हो. आणि 2-3 वर्ष ते चालू होतं आणि एके दिवशी महेश दादा अचानक मला असं म्हणाला, की मी त्याला आयुष्यात कधी असं म्हटलंही नाही, की मला संगीतकार म्हणून काम करायचं आहे, माझी इच्छा आहे. कारण मी करतच नव्हतो. त्याला का वाटलं मला माहीत नाही. त्याने एके दिवशी मला सांगितलं, "अरे असं-असं माझी देह नावाची हिंदी फिल्म आहे, ज्यामध्ये दिनो मोरया, जया प्रदा असे सगळे कलाकार होते. तर त्याचं तू बॅकग्राऊंड करशील का?" तर मी म्हटलं, "मी करीन." म्हणजे मला असं काही मी विचारच केला नव्हता, की आपल्याला हे करायचंय किंवा नाही करायचंय. हं. मला असं वाटतं, की मला एक्सप्लोर करायला आवडतं. म्हणजे ॲक्टर म्हणून पण मी जे काही थोडंफार काम केलं.
पण मला असं ना, हे आपलं क्षेत्र नाहीये आणि हे मला असं वाटतं, की प्रत्येक परफॉर्मिंग आर्ट हे इंटरकनेक्टेड आहे. त्याची कुठेतरी हं, हं. एकमेकाशी नाळ जोडलेली असते. त्यामुळे तुम्ही एक्सप्लोर करून बघायला हरकत नाही. हां आणि मला प्रत्येक वेळेला असं झालं, की संधी समोरून आली. हं. त्यामुळे मी माझ्याबरोबर तेव्हा समीर म्हात्रे माझा मित्र होता. अ, ऋषिकेश कामेरकर होता. आम्ही त्याचं पार्श्वसंगीत केलं आणि त्यानंतर आत्तापर्यंत मी जवळ-जवळ एक 50 एक चित्रपट केले. म्हणजे हिंदीपासून त्यामुळे सुरुवात झाली म्हणजे तुझी हिंदीपासून खरं तर हिंदीपासून सुरुवात सुरुवात झाली. झाली. पण वाह! त्याचं आम्ही पार्श्वसंगीत केलं होतं. हं, त्याचं हं, हं, संगीत हं. आनंदराज आनंद यांनी केलं होतं. अच्छा. पण म्हणजे तुझ्याकडे आधीचा सगळा अनुभव होता. म्हणजे खळे काकांकडे तू गायनाबरोबरच ते कसं संगीत देतायत होता, आणि पण मला असं वाटतं आम्ही एकदा कॉलेजमध्ये गंमत म्हणून, हं, हं. की कौशल इनामदार आमच्या ग्रुपचा संगीतकार. तर आम्ही गंमत म्हणून कमलेश, मी आणि भूपाल पणशीकर आमचा मित्र सतार वादक यांनी आम्ही म्हटलं, की चल आपण पण गंमत म्हणून हं, चाली करूया आणि रेकॉर्ड करूया आणि आम्ही कौशलला सांगितलं नव्हतं. हं. तर त्यावेळेला मी एक मंगेश पाडगावकरांची कविता होती. अ, अ, या कागदी फुलांच्या पडद्यावरील बागा, या मैफिलीत माझी नाही कुठेच जागा. आणि दुसरी शिरवाडकरांची नात्या सणावा आपुल्या, जी मग ओके. काही वर्षांनी नटसम्राट नटसम्राट. चित्रपटामध्ये हो. घेतली. हं. तर त्या 2 साली मी गंमत म्हणून कंपोज केल्या होत्या. कमलेशने एक केली होती, भूपालने एक केली होती आणि कौशलला आयत्या वेळेला असं कळलं, की अरे हे मला न सांगता ते एस-एल स्टुडिओत तिथे रेकॉर्डिंग करतायत. हं. तर तो आमच्यात घुसला आणि त्याने पण एक त्याचं गाणं रेकॉर्ड केलं तिथे. तर हे गंमत म्हणून केलं होतं. असं कधीच आपल्याला हं, हे हं. येतंय किंवा आपल्याला हे करायचंय किंवा आपल्याला आवडतंय अ, असं कधीच नव्हतं मनामध्ये. तर ती मला असं वाटतं, की संधी आली, मी ते केलं. पण मला असं वाटतं, की संधी आली आणि केलं, एवढं ते सोपं नसतं जेवढं मी बरोबर. म्हणतोय ते. हं. आणि त्यानंतर एक 45-50 चित्रपट केले, तर मला असं वाटतं, की ज्या दिग्दर्शकांनी विश्वास ठेवला माझ्यावरती, तो मी काही प्रमाणात का होईना सार्थ ठरवला. नाही, तू चांगलेच सिनेमे केलेस आणि दिलेस सुद्धा. पण तू आता नटसम्राटचा उल्लेख केलास म्हणून एक माझी फर्माईश होती, की विजय प्रकाशने गायलेलं जे गाणं आहे हं. भारुनी या अवकाश हो, जे, ते हो. तुझ्या आवाजात मी कधी ऐकलं नाहीये. तर त्याच्या त्याची त्याच्या आधी मी तुला हां, गंमत सांगतो हां. अमोल, की जसं मी आत्ता म्हटलं नात्याचा नवा आपुल्या या हां. कवितेला ते कळायचीही ही वय नव्हतं, बरोबर. की ती कविता पण हं, मला असं वाटलं, "अरे काय मस्त शब्द आहेत." म्हणून ती चाल लावली हं. आणि तेव्हा मी ना कॉलेजमध्ये असं नाही, ती दादऱ्यामध्ये केली होती. अच्छा. दादऱ्यामध्ये म्हणजे 6 मात्रांचा असतो म्हणजे 1, 2, 3 "मैं नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही" अशी ती 3-4 मध्ये होती हं, दादऱ्यामध्ये. हं, पण त्याच्यानंतर जवळ-जवळ एक 12-15 वर्षांनी जेव्हा नटसम्राटसाठी गंमत अशी झाली, की आम्ही शूटिंग करत होतो नटसम्राटचं आणि कोल्हापुरात आणि पाटेकर एके दिवशी असंच आम्ही फावल्या वेळात गप्पा मारायचो. तर पाटेकर म्हणाले, की "अरे परव्या तुझं काहीतरी असं गाऊन दाखव ना काहीतरी." तर मी ही चाल ब ब गायलो. म्हटलं, "ही शिरवाडकरांचीच कविता आहे." "अरे क्या बात है! महेश आपण हे घेऊया आपण ह्याच्यामध्ये." पण जेव्हा ती रेकॉर्ड करायची वेळ आली, तेव्हा मला असं वाटलं, की हे 3-4 मध्ये म्हणजे दादऱ्यामध्ये खूप गच्च-गच्च बसल्यासारखी वाटते. हं, कदाचित ना ते हं. वयाचा किंवा अनुभवाचा एक असतो, की तुम्हाला बरोबर. जो ठहराव येतो ना तुमच्या वयामुळे असेल किंवा मॅच्युरिटीमुळे हं, असेल, हं. तर त्यामुळे मग ती नंतर नटसम्राटच्या वेळेला रेकॉर्ड करताना मी ती 4-4 मध्ये केली होती. मग ती 1, 2, 3 नात्यास नाव 1, 2, 3, 4 त्यामुळे त्याला एक ठहराव आल्यासारखं असं हं, मला वाटलं. हं, 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 तर हं. तुम्ही एकच कलाकृती तुमच्या वयाच्या वेगळ्या टप्प्यामध्ये वेगळ्या क्या बात है! वेगळ्या प्रकारे बघता त्याच्याकडे. हं, 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 हं. आणि बरोबर. दुसरं ज्या गाण्याचा तू उल्लेख केलास ते गाणंही खरं तर फिल्म अख्खी शूट झाली, एडिट झाली आणि त्यानंतर महेश दादा असं म्हणाला, की "अरे आपण एक काम करूया, एक गाणं मला एक जागा दिसतेय, एक अंगाई करूया." हं. तर जिथे त्या पाटेकरांचं जे कॅरेक्टर आहे त्यांना नात होते. ते निवृत्ती जाहीर करतात अभिनय क्षेत्रातून आणि मग एक नवीन इनिंग त्यांची सुरू होते. आणि ती जी अंगाई आहे ती 2 भागांमध्ये आहे. जिथे पहिल्यांदा अ, अ, ते निवृत्त होतात आणि मग त्यांना नात होते. घरात सगळीकडे आनंदी आनंद वातावरण आहे. आणि त्याचा दुसरा भाग आहे तो शेवटी क्लायमॅक्सला येतो जिथे ते जातात. हं. तर ही अंगाई नॉर्मली आई मुलासाठी गाते किंवा अशा प्रकारची अंगाई असते. तर बरोबर. ही अंगाईची आयडिया अशी होती, की नियतीने ती त्या ॲक्टरसाठी गायलेली ओके. अंगाई आहे. प्रवेश सरला अंक बदलला गुरु ठाकूरने हो, लिहिली आहे. फार हो, हो, अप्रतिम हो, लिहिली आहे. हो. तर त्याच्या 2 ओळी मी गुणगुणतो. हं. हं, हं. मिटून लोचने
घे भीर भीरती सूर नांदिसे बघ दरवळती लाल चुटुक मखमाली आता अलगदही उमलेल भारुनिया अवकाशच बघा खेळ नवा रंगेल भारुनिया अवकाशच बघा खेळ नवा रंगेल. क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. वा. म्हणजे तो गुरु ठाकूर तेव्हा उपलब्ध होता म्हणून ते गाणं त्याने लिहिलं आणि ते झालं. पण जेव्हा तो नव्हता उपलब्ध, हो. तेव्हा तू एक गाणं लिहिलंस. त्याची एक गंमत सांग. नाही, खरं तर मी गुरुची इथे अगदी म्हणजे सर्वांसमोर ही माफी मागतो. पण गंमत अशी होती की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपट आणि पुन्हा एकदा असंच झालं होतं की चित्रपट पूर्ण झाला होता, शूटिंग झालं होतं आणि त्यानंतर महेश दादा असं म्हणाला की आपल्याला एक अँथमसारखं एक गाणं करायचं आहे. असं थोडंसं ॲग्रेसिव्ह आणि फोर्सफुल असं गाणं करायचं आहे. तर आम्ही त्याची बेसिक चाल केली होती आणि गुरुने त्याचा मुखडा लिहिला होता. झटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. आता. अच्छा, हे 2 त्याने लिहिलेल्या हां, होत्या. ही ओळ ओके, त्यांनी लिहिली होती. ओके. आणि पुढचं मी नाना नाना नानामध्ये आणि हे राजे कॅशलेन आमच्याकडे होती. हं. तर पुढे मी ते नाना नाना नानामध्ये गाऊन आम्ही एक अंतऱ्यापर्यंत ते कंप्लीट केलं. त्याचा ट्रॅक कंप्लीट केला आणि मी तेव्हा नागपूरला कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि सकाळी मला महेश दादाचा फोन आला. "अरे काय कुठे आहे तू?" मी म्हटलं, "अरे बरं." त्याचा फोन आल्यावरती मला कळलं की काहीतरी आता कामाचं आहे आणि मी नागपुरात आहे, मुंबईत नाहीये. त्यामुळे मी म्हटलं, "अरे मी जरा नागपुरात आलो रे." "अच्छा, अच्छा, अच्छा." तर ते गाण्याचा ट्रॅक म्हटलं, "हां, पण बेसिक आपलं हे आहे." "हां, मग आता संध्याकाळी सुखविंदरकडे जायचं आहे, तर मी त्याला तो ऐकवतो." कारण त्याला पुढच्या आठवड्यात त्यावेळेला जय होसाठी नॉमिनेशन होतं ऑस्कर ला बरोबर. ए आर रहमान, गुलजार साहेब आणि सुखविंदरला. तर पुढच्या आठवड्यात तो तिथे ऑस्करसाठी जाणार आहे, तर त्याला नंतर वेळ नाहीये. तर मी आजच संध्याकाळी जाऊन ऐकवतो. हं. तर त्याचे शब्द रेडी आहेत ना? तर मी आपलं ठोकून दिलं. मी म्हटलं, "हो, हो, आता गुरुने पाठवलेत. मी पाठवतो." अतुल काळे महेश दादाचा असिस्टंट. म्हटलं, "अतुलला मी पाठवतो." आणि मी पटकन गुरुला फोन केला. म्हटलं हॉटेलवरून, की म्हटलं, "अरे गुरु, आपल्याला ते गाणं आहे ना, ते जरा कंप्लीट करायचं आहे शब्द. तर तू मला जरा दुपारपर्यंत पाठव ना, कारण मला ते सुखविंदरला संध्याकाळी शब्दांसकट ऐकवायचं आहे." तर तो म्हणाला, "अरे नाही रे, माझ्या बहिणीचं लग्न आहे रे घरात, मला शक्यच नाही." बरं तो हे सगळं बोलत असताना माझ्या पोटात जो काही खड्डा पडला, मी म्हटलं, "आता मेलो." जर का सुखविंदर पुढच्या आठवड्यात गेला आणि ते गाणं रेकॉर्ड होऊ शकलं नाही आणि चित्रपटात येऊ शकलं नाही, तर आणि हा परत तुमच्या करिअरचा सुरुवातीचा काळ आहे, हो, ज्यावेळेला हो. महेश मांजरेकर सारखं नावाचं प्रेशर काय असतं, हे खरंय, समजू खरंय, शकता खरंय. तुम्ही. तर मी म्हटलं, "अरे आता काय करूया?" मी आपलं हॉटेलवरच आपलं वही घेऊन बसलो आणि झटकून टाकती राख नव्याने जागा पेटू द्या आग मराठी आता. तर मग आताला काय असे एक 4-5 यमक जुळवणारे शब्द काढले डोळ्यात पुढे अंगार. मग आपला र ला र, ट ला ट, फ ला फ करून मी आपला एक अंतरा लिहिला आणि मी अतुलला पाठवला. मला वाटलं हा ओके, हा डमी म्हणून जाऊ शकतो हा. तर मी अतुलला पाठवला तो. मी म्हटलं, "अरे हे पहिला अंतरा आहे. हा तू संध्याकाळी ऐकव. आज ऐकवायचंच आहे ना. मी उद्या येतोय. तर गुरु उद्यापर्यंत लिहून पाठवेल." तर संध्याकाळी माझा 7 वाजता कार्यक्रम होता. मी कार्यक्रमाला पोहोचलो ऑडिटोरियमवर आणि महेश दादाला फोन केला. म्हटलं, "अरे ऐकवलं का त्याला गाणं?" "अरे तो गातोय." म्हटलं, "गातोय कसं काय?" "अरे ते डमी शब्द आहेत." "अरे नाही हो, अच्छा, अच्छा आहे." म्हणून तो गात होता तिकडे तो आणि त्याने गाऊन टाकला तो अंतरा. हं. म्हटलं, "मग आता काय करायचंय?" मग दुसरा अंतरा पण नंतर आला. गंमत अशी आहे, की त्या गाण्याला गीतकार म्हणून गुरु ठाकूर आणि अजित परब अशी नावं आहेत आणि त्याला झी गौरवला नॉमिनेशनही मिळालं त्या गाण्याला. जे मी अजिबात अभिमानास्पद मला वाटत नाही. हं. ते आपलं काय म्हणतो कमी तिथे आम्ही तत्वावरती ते झालेलं आहे. पण कधी-कधी अंडर प्रेशर अशा गोष्टी गोष्टी होतात होतात. आणि म्हणजे मी गुरुच्या काय म्हणतो ताजमहालला एक माझी वीट लागली एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी बरोबर, काही नाही. बरोबर. आणि गाण्यांचं मेकिंग म्हणून हे ऐकणं हो, गमतीशीर आहे म्हणजे हो, बेसिकली. हो. मग म्हणजे तुला आता खरं सांगू का तुला अमोल, त्यावेळेला मी एवढा घाबरलो होतो. म्हणजे आत्ता मला ही गंमत म्हणून गमतीशीर किस्सा वाटतो. हं. पण तुम्ही प्रोफेशनली काम करत असताना, स्पेशली तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असताना, अशा सीनियर करेक्ट, लोकांबरोबर करेक्ट, काम, की करेक्ट. सुखविंदर गाणार आहे आणि महेश मांजरेकर आणि हे ते अशी नावं सगळी. बरोबर. त्यावेळेला ते प्रेशर एवढं असतं ना, की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. आज ते आठवताना आपल्याला गमतीशीर वाटतात हे बरोबर, किस्से सगळे. बरोबर, बरोबर.
खरंच आहे. आणि मेकिंग बद्दल बोलायचं तर मला अजून एक गाणं आठवतंय ते म्हणजे पांघरुण मधलं इलूसा हा देह, की हो, जे हो. कदाचित काही जणांना वाटेल की हा खरंच हो, तुकाराम हो, महाराजांचा हो. अभंग आहे. म्हणजे अभंगांना चाली तू अनेक वेळा दिल्या आहेस, हो. पण त्या गाण्याची काय गंमत आहे नाही म्हणजे? त्या गाण्याच्या वेळेला तर खरं तर म्हणजे मला वैभव जोशी आपले कवी मित्र, आम्ही असं गमतीत म्हणतो, की त्याची बॅट लागलीच आहे म्हणजे आता, हो, की त्याचा हो. प्रत्येक बॉल कनेक्ट होतो. तर तो अतिशय उत्तम आणि प्रतिभावान तो कवी किंवा गीतकार आहे आपल्याला माहितीच आहे. अ, त्या चित्रपटाच्या वेळेला त्याचं सेटिंग चालू होतं महेशदादाच्या घरी आणि माझ्या डोक्यात असं होतं, की तुकाराम महाराजांचा आपण अभंग त्या अर्थाचे कुठलेतरी शोधून काढूया आणि मी बरेच दिवस बघत होतो. पण मला काही सापडला नाही तसा. आम्ही महेशदादाकडे बसलो होतो आणि आमची चर्चा सुरू होती आणि मला पटकन असं आठवलं, की आपण वैभवला पण विचारून बघूया. तर मी वैभवला फोन केला. मी अक्षरशः 5 ते 10 मिनिटात त्याला कथानक त्याचं थोडक्यात सांगितलं, की असं आहे. एक 5-7 मिनिटात वैभवचा परत फोन आला आणि मला असं वाटलं, की तो काही विचारायला त्याने फोन केलाय का, की "अरे, हं, हे हं. असंच आहे का किंवा तसंच आहे का?" तर तो म्हटला, "अरे आजा, मी जरा लिहिलंय, तुला वाचून दाखवतो मी. तुला कसं वाटतंय बघ." तर "इलुसा हा देह, किती किती खोल डोह, हं, स्नेह प्रेम मोह मांदियाळी. चेहऱ्यामागचा चेहरा कल्लोळ, आरशात लोळ बिंब जाळी. हं. अ, काय काय आहे पुण्य? काय आहे पुण्य, काय आहे पाप, चंदनाला साप कवटाळी." कवटाळी. एवढे आणि तो जर का चित्रपट ज्यांनी बघितलाय, मला असं वाटतं की याच्यापेक्षा समर्पक काव्य आणि या अभंगाच्या मीटरमधलं आणि मग एक खरंच त्या मला हे काही कधी-कधी आपल्याला गीतकार मित्रांचं स्पेशली मला फार कमाल वाटते, की बरोबर. ती जी प्रतिभा आहे आणि मला नेहमीच हे वाटत आलंय पूर्वीपासून, की लिहिणारा माणूस हा मोठाच असतो. मी सगळ्या संगीतकारांची माफी मागून हे धाडसी विधान करतो, पण मला ते नेहमी मी संगीतकारांच्या वर गीतकारांना धरतो. कारण ते लिहिणारा माणूस हा वेगळाच त्यांचं प्रतिभा लागते त्या गोष्टीला. हं, हं, आणि हं. तसं मी एक आमचं फक्त तू फक्त नाही, फक्त लढ म्हणा फिल्म होती महेश दादाची. त्यावेळेलाही मी जितू जोशी, हं. ज्याला कदाचित अनेक लोकांना माहिती आहे, की जितू चांगला कवी पण आहे, गीतकार पण हो, आहे. हो. त्याचं टायटल ट्रॅक होता फक्त लढ म्हणाचा आणि तो 5/4 मध्ये होता म्हणजे 5 मात्रांमध्ये होता, जी खूप ऑड टाईमलाईन म्हणजे हे आहे, सिग्नेचर आहे. हं. तर तो असाच आमच्या ऑफिसला आला आणि मी त्याला ऐकवलं आणि त्याने अक्षरशः ऐकता त्याने लिहिलं, एकही मात्रा इकडची-तिकडे नाही. नाहीतर असं बरेचदा होतं, की गीतकार जेव्हा गाणं पाठवतो, थोडंसं एखादी मात्रा इकडे-तिकडे संगीतकार आपल्या पद्धतीने करतो, त्याच्या खरं अनुमतीने. हं, हं. नाही तू गीतकारांचं म्हणालास त्याच्यावरून आठवलं आपण मागे एकदा बोलत होतो तेव्हा हल्ली आता रील्समधनं येतं ना, की अमुक एक जुनं हिंदी गाणं हे कॉपी आहे. मग ती वर्ष पण दाखवतात. हे 72 साली आलंय आणि हे बरोबर, 78 साली बरोबर, आलंय वगैरे. बरोबर. पण तेव्हा पण हाच विचार येतो, की त्या गीतकारांनी ते शब्द गीतकार हिंदीमध्ये लिहिलेत. अगदी, अगदी. म्हणजे त्यामुळे मला जर का एखाद्या संगीतकाराने एखाद्या गीतकाराला म्हणजे जी एक रशियन किंवा मला वाटतं ऑस्ट्रियन मार्च सॉन्ग आहे. मे टिडा डा डी 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 डी, डा 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 डी 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 डी, डा 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 डी 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 डी, डा 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 डी 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 डी. याच्यावरती तू किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. हे जेव्हा शब्द येतात, तेव्हा ते गाणं मातीतलंच होऊन जातं. करेक्ट, म्हणजे करेक्ट, आपल्याला करेक्ट. ह्याची शंका पण येत नाही, की हे गाणं कुठल्यातरी वेगळ्या एका कल्चरमधलं, वेगळ्या एका जॉनरामधलं गाणं आहे. करेक्ट. तर अशी अनेक गाणी जुन्या काळातही आहेत किंवा आजही आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओ.पी. गाणं आहे, बाबूजी धीरे चलना. हे एका पाश्चिमात्य धून आहे ती, ओरिजिनल त्याच्याहून घेतलेलं आहे. पण बाबूजी हा शब्द जेव्हा गीतकार आणतो ना तिकडे, ते पटकन तुमच्या मातीतलंच होऊन बरोबर. जातं गाणं. म्हणजे करेक्ट, करेक्ट, तुम्हाला करेक्ट. शंका पण येत नाही, की हे गाणं अरे हे जरा चाल ह्याच्यासारखी वाटते हां. तर त्यामुळे मला हे गीतकारांचं खरंच मला फार नवल वाटतं आणि कमाल वाटते त्या कमाल बाबतीत. वाटतं, कमाल वाटतं. पण तसंच म्हणजे मला वाटतं मराठीतही काय म्हणतो इन्स्पायर्ड चालींबद्दल म्हणत नाहीये, पण सुधीर मोघे असतील किंवा माडगूळकर असतील किंवा सुरेश भट असतील हे सगळे मोठेच आहेत. पण मला नेहमी गंमत वाटते, की "सांज ये गोकुळी" या गाण्याबद्दल, हं, हं, हं. की ते चाल आणि ते शब्द एवढे एकजीव आहेत. म्हणजे अगदी तिसरा अंतरा माऊली सांजा अंधार पान्हा, विश्व सारे जणू होई कान्हा. म्हणजे ते कल्पना म्हणूनच एवढी खरंच, सुंदर आहे आणि त्या खरंच, खरंच. चालीला एवढी ती धरून आहे, की "सांज ये गोकुळी सावळी, सावळी सावळ्याची जणू सावली." सावली. हं. काय अप्रतिम तर मला मोघ्यांचे पण फार खरंच ते आहे. खरंच आहे, खरंच अशी आहे. अशी काही गाणी आहेत, की जी नंतर आपल्याला जेव्हा कळतं, की अरे चालीवर लिहिलेलं आहे.
तेव्हा खरंच मला तिथे अगदी हात जोडावेसे बरोबर, वाटतात बरोबर. त्यांच्यासमोर. खरंच आहे, खरंच आहे. आणि तू मगाशी बोलताना जसं म्हणालास, की तुला वैभवशाली सगळं इतकं बघायला मिळालं आणि म्हणून तू जास्त भाग्यवान समजतो स्वतःला. आज ते वैभव कुठे गेलंय असा एक नेहमी प्रश्न असतो लोकांच्या मनात आणि चित्रपट संगीताबद्दल बोलायचं तर बऱ्याच वेळा लोकं म्हणतात, की मराठीत का हल्ली लोकप्रिय संगीत बनत नाही? मला खरंच असं वाटतं मी म्हणेन किंवा आमची पिढी म्हणेन, की आमची पिढी अशी शेवटची पिढी होती ज्यांनी म्हणजे मी खळे काकांबरोबर काम केलंच. मी त्यांच्या नवीन साली गायलो. दत्ता डावजेकरांबरोबर केलं, यशवंत देवांबरोबर केलं आणि या महान कलाकारांना खूप जवळून बघता आलं आमच्या पिढीला. आमच्या नंतरच्या पिढीला ते भाग्य मिळालं नाही त्या हं, बाबतीत. हं. मला असं वाटतं ते तसे कमनशिबी आहेत, की त्यांना 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 भेटता आलं नाही किंवा बघता आलं नाही. राहता राहिला प्रश्न स्थित्यंतर हे कुठल्याही कलेचा एक काय म्हणतो न टाळता येणारा एक त्याचा हे आहे. हं. संगीत हे बदलणारच आहे प्रत्येक पिढीमध्ये. जसा समाज बदलतोय, तशी सिनेमाची लँग्वेज बदलते, भाषा बदलते, हिरोच्या तोंडची भाषा बदलते. त्यामुळे हिरो आज रूपाचं भाळलो मी सारखं गाणं नाही गाऊ नाही शकत. गाऊ शकत. हो. कितीही इच्छा असली एखाद्या संगीतकाराची किंवा गीतकाराची तसं हं, हं, हं. साठी. पण जर का हिरोचीच ती भाषा नाहीये, कॅरेक्टरचीच ती भाषा नाहीये, तर गीतकार लिहिणार कुठून आणि संगीतकार ती चाल कुठून करणार? मी अ, अ, जो आमच्यासाठी गोल्डन एरा आहे, त्या सगळ्या कलाकारांचा विथ ड्यू रिस्पेक्ट मी हे म्हणतोय, की असं कधी होऊ शकत नाही, की 10 संगीतकार एखाद्या कलेला किंवा संगीताला त्याच्या सर्वोच्च पदावरती घेऊन जातील आणि 10 संगीतकार मिळून त्यांना मातीत गाडतील त्या कलेला. असं नाही होऊ शकत, अशी इच्छाही नसते कोणाची. बरोबर. म्हणजे आमच्या एका फार मोठ्या संगीतकारांनी असं स्टेटमेंट केलं होतं काही वर्षांपूर्वी, की आजचं संगीत म्हणजे काय सगळं लयालाच गेलेलं आहे. आणि तेव्हा कौशल इनामदारने त्यावर कौशलने आक्षेप घेतला होता आणि मलाही असं मनापासून वाटतं, की जेव्हा एखादी कला एखाद्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, पुढे सरकते, हं, हं. तर तेव्हा ती जर का खाली जात असेल किंवा वर जात असेल, त्याचा दर्जा सुधारत असेल किंवा अजून ते काय बिघडत म्हणतो असेल. हां, लई जात असेल, तर त्याची जबाबदारी आधीच्या पिढीनेही काही प्रमाणात घ्यायला पाहिजे, की हं. तुम्ही इथे आणून ठेवलंय ना, तर त्याच्यापुढे आता ते म्हणजे असं नाही तुम्ही हात नाही झटकू शकत किंवा इथून इथून पुढे जर का अजून ते खाली गेलं संगीत, आता आपण खाली जातंय का नाही जातंय हा वेगळा मुद्दा आहे. पण मी हं. असं एक हायपोथेटिकली म्हणतोय, की जर का खाली जाणार असेल तर त्याच्यात आमची पण जबाबदारी आहे. हं. आम्ही हात झटकू शकत नाही. बरोबर. नाही नाही, म्हणून मी म्हटलं चित्रपट संगीताबद्दलच जर हो, हो. बोलायचं कारण झालं माझे तर आता ते अनेक अनेक असे संगीतकार, गीतकार मित्र आहेत, ज्यांची एवढी तळमळ आहे चांगलं काम करण्याबद्दलची. अ, आणि शेवटी कुठल्याही संगीतकाराला मेलोडियस गाणं हेच करायला आवडतं. बरोबर. मेलोडीज कारण म्हणजे लोकांच्या लक्षात राहतील, लोकं लोकांच्या सहज लक्षात हां गुणगुणतील. आणि आणि शेवटी तुम्हाला काय म्हणतो आपण ज्यात तुम्हाला सुकून मिळतो, ज्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो. हं, हं, हं. ते शेवटी तेच उत्तम शब्द आहेत, उत्तम चाल आहे, उत्तम मेलोडी आहे, ह्याच्यातच बरोबर, तुम्हाला आनंद मिळतो शेवटी. बरोबर, बरोबर. कोणालाच वाटत नाही, की आपण आज मेलोडी नसलेलीच गाणी करूया हां. हं, पण ते आता ना काय म्हणतो काळाचा महिमा म्हणूया किंवा आपण त्याला काय म्हणायचं मला माहीत नाही. हं. पण ते होतंय. तरीही मला असं वाटतं, की चांगलं काम होतंय. अनेक संगीतकार आहेत, अनेक गीतकार आहेत. ते उत्तम कविता लिहितायत, उत्तम त्याला चाली लागतायत. फक्त आता मला असं वाटतं, की हा जो मनोरंजनाचा मारा, हा जो संगीताचा मारा हं, सगळीकडून हं, सुरू आहे, त्याच्यामध्ये तुमचं काम पोहोचणं हं. म्हणजे पूर्वी समजा 25-30 वर्षांपूर्वी जर का वर्षाला एक 50, 75, 100 चित्रपटांची गाणी येत असतील. आज 300 चित्रपटांची गाणी किंवा 250 चित्रपटांची गाणी येतायत. ती कुठे येतायत ते कळत नाही आपल्याला, पण हं, येतायत. येतात. त्याच्या हं. प्लस तुम्हाला सिंगल्स येतायत. हो. त्यात तुम्हाला ते रील्स आहेत. त्यात इंटरनॅशनल म्युझिक तर आज एवढं सहजासहजी अवेलेबल आहे, की बाबा एड शीरन असेल किंवा हे असेल. आज नवीन मुलांसाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं नवीन म्युझिक असेल किंवा जुनं वेस्टर्न म्युझिक असेल, कोरियन असेल, फ्रेंच असेल, हे त्यांना एवढं सहज अवेलेबल आहे. बरोबर. या एवढ्या सगळ्या माऱ्यामध्ये मराठी चित्रपट गीतं किंवा मराठी भावगीतं नवीन म्हणतोय मी, ही पोहोचणार आणि ती हॅमर होणार आणि ती तुमच्या कानात जाऊन तुमच्या ते मनात झिरपणार. हं, हं, एवढा आपल्याकडे वेळ खरंच आहे का? आणि वेळ हा मुद्दा नाहीये. एवढा अटेन्शन स्पॅन एवढा आहे का हं, लोकांचा? हं, हं. आता संगीतकारांना पण सवय झाली. मगाशी जसं तू म्हणालास, की रीलसाठी एक कॅचलाईन, की एक कॅचलाईन तुझी वर झाली 10 सेकंदाची. त्यामुळे खरा तो जीव असतो त्या गाण्याचा 10 सेकंदाचाच असतो. त्याच्या वर खाली तुम्ही काही करा. पण संगीतकारांचं पण आता पंचाईत झाली आहे अशी,
की ते विचित्र कात्रीमध्ये अडकलेत. कोणीही आवडीने किंवा इच्छेने किंवा गिव्हन चॉईस अशा अशा प्रकारचं संगीत कोणालाच करायला आवडणार नाही. बरोबर पण बरोबर मला असं वाटतं की ती वेळ आलेली आहे. पण तरीही मी म्हणतो की काही सिंगल्स असतील किंवा बरेच आर्टिस्ट आता नवीन आमच्या नंतरच्या जनरेशनमध्ये देवदत्त बाजीसारखा आहे किंवा आता नवीन पद्मनाभ गायकवाड नावाचा मुलगा आहे जो कंपोज खूप मुलं आहेत. रोहित राऊत आहे किंवा बरेच लोक आहेत की जे खरंच ज्यांना चांगलं काम करायचं आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते तळमळीने करतायत. मला असं वाटतं की लोकांनीही मराठी नवीन म्युझिकला थोडासा हात देणं गरजेचं आहे. थोडंसं ऐकणं. ज्या घरामध्ये मराठी गाणी ऐकली जातात, अगदी म्हणजे मी असं नाही म्हणत सकाळ संध्याकाळ लावा. पण माडगुळकर असतील, खेबुडकर असतील किंवा अगदी सुरेश भट असतील किंवा महानोर असतील यांची गाणी, तर मराठी वाचवण्यासाठी मराठी गाण्यांचं एवढं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे या सगळ्यामध्ये, की अनेक असे शब्द जे एरवी आपण वापरत नाहीत बोलण्यामध्ये, पण ते गाण्यातून तुमच्या कानावर पडतात आणि तुमच्या नकळत तुमची भाषा समृद्ध करण्यासाठी मराठी संगीताने खूप काम केलेलं आहे. बरोबर बरोबर कळत-नकळत. बरोबर ज्या घरामध्ये मराठी गाणी वाजतात त्या घरातल्या मुलांचं मराठी हे अबोव्ह एव्हरेज असतंच. म्हणजे मला जर का मराठी माझ्या मुलाने किंवा त्याच्या पुढच्या 2-4 प्रत्येक पिढीने बोलावं असं माझी इच्छा आहे. तर मी ते संगीताच्या त्याच्यातनं तू करतोयस. माध्यमातून मी ते करतोय. प्रत्येकाने आपापल्या ह्याने थोडं-थोडं करावं आणि बरोबर बरोबर मला असं वाटतं, की संगीत हे खूप मोठं माध्यम आहे. कुठलीही भाषा खूप सोप्या पद्धतीने साठी. पोहोचवण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. परत तो चित्रपट संगीताचा विषय जो आहे, की आजचे चित्रपट, आजचे मेकर्स जसं तू म्हणालास, की पूर्वीच्या काळामध्ये इतकी गाणी बनायची. मला असं वाटतंय प्रत्येक सिनेमात 5-5, 6-6 गाणी तरी हो, कमीत अगदी, कमी अगदी, असायची. अगदी, अगदी. तर तसं महत्त्व आता राहिलं नाही का गाण्यांचं सिनेमामध्ये? असं दुर्दैवाने मला असं वाटतं, की महत्त्व राहिलं नाहीये का बघायचा दृष्टिकोन दिग्दर्शकांचा, निर्मात्यांचा बदललाय मला माहीत नाही. पण तू म्हणतोयस तो मुद्दा आहे. कारण गेल्या 10, 12, 15 वर्षात एक आता किती लोकांच्या हे लक्षात आली असेल गोष्ट मला माहीत नाही. पण आता मी संगीतकार आहे म्हणून मी तसं बघतो त्या गोष्टीकडे, की पूर्वी जेव्हा एखाद्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज व्हायचं, त्याच्यावर निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार आणि अशा 5-6 लोकांचं मोजक्याच लोकांचं मी महत्त्वाची अशी म्हणणार नाही, सगळेच महत्त्वाचे आहेत बरोबर, सिनेमासाठी. बरोबर. पण अशी 5-6 नावं असायची, की जी त्यांना पब्लिसिटीच्या दृष्टीने महत्त्वाची वाटतात ती. माझ्यासाठी भाई जो पु. ल. देशपांड्यांवरती महेशदादांनी फिल्म केली होती, ती शेवटची फिल्म होती ज्यामध्ये पहिल्या पोस्टरवरती संगीतकाराचं नाव होतं. आत्ता गेल्या 5-7 वर्षात, की एकतर निर्माते खूप असतात आणि ते आता तो स्वतंत्र वेगळा विषय आहे. त्या विषयावरती तू काय म्हणतो त्यातले तज्ञ बोलवून ती चर्चा घडवशीलच. पण 5-5, 6-6 निर्माते असतात आणि त्यांचीच नावं एवढी असतात. त्यामुळे पहिली 2-3 पोस्टर जी येतात त्याच्यात ना संगीतकाराचं नाव असतं, गीतकाराचं नाव असतं, ना इतर बऱ्याच वेळा लेखकाचंही डी-ओ-पी, नाव असतं. लेखकाचंही नाव नसतं. लेखकाचंही नाव एवढं नसतं. एवढं महत्त्वाचं हे आहे. तर ते चुकून झालंय का मुद्दाम झालंय, की संगीतकाराची किंवा संगीताची किंमत मी आता फक्त संगीताबद्दल बोलतोय कारण मी या बरोबर. क्षेत्रातला आहे. इतरही त्या सिनेमाच्या जी तंत्र आहेत ती करेक्ट, महत्त्वाचीच आहेत. करेक्ट, करेक्ट. पण आता आजकाल काय होतं, की निर्माता पहिल्याच मीटिंगमध्ये म्हणतो, "अरे, तुला तर माहिती आहे आजकाल कुठे एवढे पैसे मिळतात म्युझिकला." पण मग मला असं वाटतं एडिटिंगला मिळतात का पैसे? किंवा सिनेमॅटोग्राफीला मिळतात का पैसे? असं सिनेमातलं कुठलं असं एक हे आहे विभाग आहे, की ज्याला सिनेमा व्यतिरिक्त स्वतंत्र पैसे मिळतात. ते एकमेव आहे म्युझिक आहे. बरोबर. ठीक आहे, पूर्वी एवढे मिळत नसतील, कमी मिळतात. त्याची कारणं पण अजून वेगळी आहेत. पण मग पैसे मिळत नाही म्हणून अ, अ, त्याचं बजेट कमी करायचं, त्या बजेटचा ताण त्याच्या प्रोडक्शनवरती येतो आणि मग आपण म्हणणार, की अरे हिंदीसारखी म्हणजे बरं प्रत्येक निर्माता रेफरन्स देताना हिंदीतल्या कुठल्यातरी गाण्याचा रेफरन्स देतो. म्हणजे तुम्हाला जर का एखादं कोणाचं आहे प्रीतमचं गाणं असेल किंवा रेहमानचं गाणं असेल, तर त्याच्यासाठी दिला गेलेला वेळ मी क्रिएटिव्ह ह्याच्यात कुठे कंपॅरिझन नाही करत आहे कोणाची. पण त्याच्यासाठी दिला गेलेला वेळ आणि त्याच्यासाठी खर्च झालेला पैसा म्हणजे प्रोडक्शन त्याचं जे इन्स्ट्रुमेंट्स डिझाइन आहे आणि किंवा सगळंच आहे आर्टिस्ट. बेसिकली आर्टिस्ट त्याच्यामध्ये. तर तो 1/10 पण नाहीये. तो 1 बरोबर. दशांश पण नाहीये आणि किंवा त्याच्याही पेक्षा खूप कमी आहे. आणि मग त्यावेळेला तुम्ही अपेक्षा जी करता, तर ते कसा कुठला संगीतकार ते तुम्हाला देऊ शकेल? आणि दुसरी गोष्ट की तरीही बरेचदा
संगीतकार हा प्रयत्न करतात, की मला पैसे नाही मिळाले तरी चालेल, पण मी जरा गाण्यावरती खर्च करतो आणि एवढं सगळं करून एक जेव्हा एक डिसेंट गाणं तयार होतं. मी हिंदीच्या कंपॅरिझनमध्ये म्हणतोय. मी मराठीमध्ये सगळेच चांगलीच कामं करतायत, पण हिंदीच्या कंपॅरिझनमध्ये एक डिसेंट गाणं होतं आणि तुम्हाला लक्षात येतं, की अरे हे गाणं एवढा आटापिटा करून मी हे गाणं केलं, पण हे पोहोचलंच नाही, हे माहीतच नाहीये कोणाला बाहेर. म्हणजे अक्षरशः 2दा-3दा कुठेतरी वाजतं. बरं आज कुठल्याही ज्या मराठी वाहिन्या आहेत, त्याच्यावरती त्याचे पैसे प्रमोशनचे चित्रपट निर्मात्यांना परवडत नाहीत. त्यामुळे त्याच्यावरती बार्टर सिस्टममध्ये ते होतं. मग बाबा आम्ही तुमच्या एखादा समजा रिएलिटी शो आहे त्याच्यामध्ये बाबा एखाद्या गायकाला बोलावून तिथे तो गाणं गातो किंवा असं. त्यामुळे गाणं हॅमर होणं किंवा लोकांपर्यंत पोहोचणं आणि योग्य पद्धतीने पोहोचणं, ही गोष्ट आपल्याकडे फारच बरोबर. अभावाने होते. हं, म्हणजे हं, एखाद हं. दुसरा असा म्हणजे मी अजय अतुल या बाबतीत मला खरंच असं वाटतं, की त्यांनी ज्या नेटाने ते त्यांचं म्युझिक प्रमोट करतात, म्हणजे करतात त्याबद्दल आदरच आहे हो, प्रचंड. हो. पण ज्या रेटून ते प्रमोट करतात, त्याच्यासाठीही त्यांना मार्क आहेत आणि मला ते खरंच कौतुकास्पद वाटतं. कारण रेटून प्रमोट करतात म्हणजे तुमच्या म्युझिकबद्दल तुम्ही आग्रही असणं, हां. की ते ज्या प्रकारे प्रेझेंट व्हावं सिनेमात पण आणि ते नंतर ज्या प्रकारे म्हणजे कदाचित मला असं वाटतं अजय अतुल एकमेव असतील किंवा अजून कोणी असं करत असेल तर मला माहीत नाही, की आमचं गाणं हे त्याच्यासाठी व्हिज्युअली लागणाऱ्या जी जी टीम आहे, की हं. योग्य पदरी पडतंय ना ते, बरोबर. याची काळजी घेणं. पडद्यावर ते कसं दिसणार पडद्यावर आहे? कसं त्यासाठी टीम अर्थात माझं असं म्हणणं नाही की ते संगीतकार म्हणून ते काही निर्मात्याला निवडतात हं, किंवा हं, दिग्दर्शकाला हं, निवडतात. हं. बरोबर. पण की ती टीम योग्य आहे ना, की बरेचदा असं होतं की आपण गाणं करतो, आपण गोष्ट ऐकतो आणि आपल्याला इंटरेस्टिंग वाटते ती. पण नंतर त्याची जी पुढे कोरिओग्राफी त्याचं जे काय आणि होतं हां, स्क्रीनवरती, बरोबर. ते 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 बघून कधी-कधी असं बोलू नये, पण असं वाटतं की अरे बरं झालं नाही प्रमोट झालं ते. तर तर त्यामुळे मला असं वाटतं की फार कमी संगीतकार असे आहेत की जे गाणं एकदा करून दिल्यानंतरही या गोष्टीची बरोबर, काळजी घेतात की ते गाणं व्हिज्युअली पण कसं योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल बरोबर, आणि आम्ही बरोबर. जी मेहनत केली आहे त्याची किंमत होईल पडद्यावर. म्हणजे तू जसं म्हणालास तसं की बाजारात ते गाणं नाहीये, तर आधी आपल्याला माहिती आहे कॅसेट असायच्या, हो, हो, हो. सीडीज असायच्या. आता तर म्युझिक लॉन्च पण होत नाही कारण त्या नाहीये. नसतात त्याच्यामध्ये. नाहीच आहे, नाहीच आहे. मला वाटतं शेवटचं म्युझिक रिलीज मला आठवत नाही आता किती वर्ष झाली त्या गोष्टीला. पण आजकाल ट्रेलर लॉन्च हा एकमेव तसा मला वाटतं पब्लिसिटीचा हे असतो. हो, तो एक हो. इव्हेंट त्याच्यातच गाणं हे करून टाकतात. आणि हे दुर्दैवी आहे, पण खरं आहे, की संगीताला तेवढं महत्त्व आणि म्हणजे खरं तर तुमच्या सिनेमाची जी पब्लिसिटी आहे, त्याची जी माध्यमं आहेत वेगवेगळी, त्यातलं संगीत हे एक प्रमुख महत्वाचं. माध्यम आहे, की तुमच्या पब्लिसिटीसाठी. खरं आहे. पण तरीही त्याच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं आपल्याकडे. याच सगळ्यामुळे कंटाळून तू नाटकात जास्त सक्रिय झालास का नाही, नाही. सध्या? असं असं नाहीये. असं कारण असं काळी राणी तुझं 40वं नाटक होतं. असं असं अजिबात नाहीये. त्याच्यानंतर तुझी बहुतेक 40 नाटकं झाली असतील. नाही, नाही. एक तर मी खरं सांगू नाटक आपण मराठी कलाकार हे ऑलमोस्ट सगळे मला असं वाटतं, की हे नाटकातूनच नाटक आलेले वेडे तर असतात आणि असतात. हो, नाटक वेडे हो, असतात. हो. मी कॉलेजपासूनच एकांकिका किंवा हा सगळा ग्रुप असल्यामुळे जसं मी सांगितलं, की सचित पाटील असेल किंवा सुमित राघवन किंवा चेतन दातार त्यावेळेला हं, रुपारेलची नाटकं हं, हं. बसवायचा. त्यामुळे नाटकासाठी एक वेगळा कप्पा तो असतोच. तिकडे ना चित्रपट येऊ शकत, ना कोणी येऊ शकत आणि मला पूर्वीपासूनच एक नाटकाबद्दल म्हणजे मी चित्रपट संगीत करायला लागल्यानंतरही मला असं कधीच झालं नाही, की नाही, नाही आता आपण चित्रपट करायचे, आता हं. नाटक नाही. किंवा गंमत म्हणून सांगतो मला मी अजूनही जुन्या गाण्यांचे कार्यक्रम करतो. त्यातही मला असं वाटतं, की मनापासून असं वाटतं, की मला ते आवडतंय. जसं मी सुरुवातीला म्हटलं, की मी आवडतंय या एका बरोबर. मुद्द्यावरच इकडे आहे. करेक्ट, करेक्ट. तर मी असा नाही विचार कधी केला, की मी संगीतकार आहे, तर मी कशाला जुनी मराठी किंवा हिंदी गाणी मला ते आवडतं मनापासून. हां, मला ज्या लोकांबरोबर आवडतं करायला त्यांच्याबरोबर मी करतो. ज्यांच्याबरोबर माझं नाही जमत, मी नाही नाही करत. का? तो एक ऑप्शन माझ्याकडे आहे. बरोबर. म्हणजे माझं ते तो व्यवसाय आहे म्हणून म्हणजे वाट्टेल त्या लोकांबरोबर करीन असं नाहीये. पण जसं तू नाटकाबद्दल म्हणालास, की मला असं वाटतं, की ती माझ्या मनापासून एक वेगळा कोपरा आहे नाटक हे आणि त्याचा एक अ, वेगळाच आनंद असतो. म्हणजे नाटकासाठी संगीत करणं हे हं, कारण हं. तिथे ना परत कसं आहे ना, की ते लोकप्रियतेच्या पलीकडे जसं सिनेमाला ते प्रेशर असतं, की हो. तुम्हाला गाणी करताना ती लोकप्रिय होतात की नाही होत हा वेगळा मुद्दा आहे. पण ते प्रेशर तुम्हाला इनिशियली असतंच, की त्या हं. दृष्टीने लोकांना आवडेल का? किंवा निर्मात्याला आवडेल का? किंवा दिग्दर्शकाला आवडेल का? हा सगळा जे नाटकामध्ये नसतं. हं, हं, नाटकामध्ये हं. तुम्हाला जे मनापासून वाटतंय,
ती करण्याची तुम्हाला मुभा असते आणि तुम्ही त्यामुळे ते 1000 प्रेक्षक जे बसणार आहेत त्यांचा फक्त तुम्हाला हो, त्यावेळेला विचार हो, करायचा आहे, हो. की त्यांना आणि आवडायला मला पाहिजे. सगळ्यात मला मजा येते ते शेवटचे जे 3 दिवस असतात रंगीत तालमीचे, रंगीत मिसे. की मग आपण आधी वाचनाला गेलेलो असतो नाटकाच्या, हं. त्यानंतर 1-2 रीडिंगला जातो, मग ब्लॉकिंग सुरू होतं आणि मग शेवटी जेव्हा ते थिएटरमध्ये जेव्हा येतं, तेव्हा सेट लागायला लागतो, लाईट्स येतात, मग म्युझिक येतं. ते शेवटचे 3 दिवस मला प्रत्येक नाटकाला मला त्या 3 दिवसाची फार मजा वाटते. त्या आणि ते अगदी म्हणजे अगदी 0 शोपर्यंत. 0 शोपर्यंत. अशी मला किती नाटकं चालू आहेत तुझी आत्ता एका एका वेळेला मला माहीत म्हणजे नाही. मला बहुतेक 6-7 7-8 म्हणजे तरी? आत्ता हां, शेवटचं जे आलं ते लाडकी विहीण योजना, हां. निर्मितीताईंचं, हो, निर्मिती हो, सावंत, हो. भ्रमाचा भोपळा, सुभेदार गेस्ट हाऊस, अ, एकदा एकदा पाहावं पाहावं करून, अ, अ, ऋषिकेश जोशीचं बोलविता बोलविता धनी, धनी. त्यानंतर परफेक्ट मर्डर आणि अजून चालू आहेत चालू म्हणजे आहेत. आणि बऱ्यापैकी. एक जर तू स्वतः त्यात काम करतोयस तो म्हणजे मराठी भाषेचा गौरव एका प्रकारे लाभले लाभलंय आम्हास आम्हाचं भाग्य. भाग्य. सो तो एक अगदी. तुझा एक अनुभव आहेच हो, म्हणजे हो, त्याच्या हो, बरोबरीने. हो. तू आता लाईव्ह शोचा उल्लेख केलास म्हणून, की लाईव्ह शोची आता काय परिस्थिती आहे? असं काय माहोल असतो किंवा अ, खरंच इतकी गर्दी होते का? इतके शोज दिसतात? दिवाळी हां. पहाट सारख्या कार्यक्रमांची खूप काय म्हणतो चलती आहे असं हो, म्हणजे म्हणतात. गेल्या काही म्हणजे वर्षात तर दिवाळी पहाट दिवाळीचे 4 दिवस आधी आणि 10 दिवस नंतर अशा आता आता होत आहेत हो, सध्या. हो, म्हणजे त्याचं हो. लोण आलंय हे खरंच आहे. हां. पण मला असं वाटतं चांगली गोष्ट आहे, की हो, हो. कलाकारांना काम मिळतंय, गायकांना, वादकांना किंवा आणि दुसरं एक आहे, की जसं प्रत्येक क्षेत्रात आपण बघतोय, की सेक्टर ते थोडंसं जसं कॉर्पोरेट कंपनीज आल्यानंतर काही सेक्टर जशी ऑर्गनाइज झाली. हं, हं, हं. चित्रपटांमध्येही आपण काही प्रमाणात ते बघतोय. तसं आता गाण्यांच्या कार्यक्रमातही गेल्या काही वर्षात त्या बाबतीत मला असं वाटतं, की ती एक सुधारणा झाली आहे, की ते सेक्टर थोडंसं ऑर्गनाइज झालंय आणि आयोजक असतील किंवा कलाकार असतील, प्रेझेंटेशन कसं उत्तम असावं, की पूर्वीही म्हणजे आता 20-25 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सुरू केलं, तेव्हाही उत्तमच कार्यक्रम व्हायचे, उत्तमच कलाकार असायचे. पण आता त्याच्याकडे जास्त व्हिज्युअली पण ते जास्त कसं छान दिसू हं, शकेल हं, किंवा हं. जास्त पोहोचू शकेल, गाण्याचा इम्पॅक्ट अजून कसा बरोबर, होईल, बरोबर. या दृष्टीने बरं दुसरा मुद्दा असा आहे, की 30 वर्षापूर्वी जो एक ऑर्केस्ट्रा नावाचा एक प्रकार होता त्यावेळेला, तर तो गेल्या 20-25 वर्षात मला वाटतं ऑलमोस्ट सगळे ऑर्केस्ट्रा सगळे बंद झाले. पण कॉन्सेप्च्युअल शोजने त्याची जागा घेतली आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं अजूनही अलोट गर्दी होते. अच्छा. लोक म्हणजे अगदी मदन मोहन असेल किंवा एस डी बर्मन असेल पासून ते अगदी मराठीतलं पण, की एवढे कार्यक्रम होत आहेत आणि पुण्यात तर जास्त होतात मला वाटतं मुंबईपेक्षा खूपच जास्त होतात. पण तेवढीच गर्दी होते, लोक तेवढंच प्रेम करतात. म्हणजे मगाशी परत मला तो मुद्दा तोच वाटतो, की अजूनही 40, 50, 60 वर्षापूर्वीची जी गाणी होती, ती अजून लोकांना का परत-परत हं, ऐकावीशी वाटतात किंवा का रिलेट करतात ते? हं. आणि मी जेवढे प्रेक्षकांमध्ये बघतो असं नाहीये, की फक्त 50, 60 आणि 70चे प्रेक्षक आहेत. तरुण मुलंही आहेत, बरोबर. तरुण मुलंही येतात. हं, म्हणजे हं. अगदी मी असं नाही म्हणणार 60-70% पण एक 30-40% तरुण मुलं असतात. असतात आणि तीही गाणी ते आवडीने ऐकतात. म्हणजे तसं आपल्याला फोक त्यामुळे आख्यानमध्ये पण बघायला मिळतं ना, की अगदी नवीन गाणी आहेत ती आणि सगळी फोक आख्यान काय आणि म्हणजे ती हो ना? मुलं कमाल करतात, कमाल करतात. आणि मला सगळ्यात ते गंमत वाटली ते बघताना, की ती सगळी मुलं, की आम्ही हे जे करतोय, ते काय म्हणतो, की एक कार्यक्रम आपण करूया, बसवूया गाणी आणि असं नाही, त्यांचं हां. मनापासून प्रेम आहे त्या गोष्टीवरती आणि ते तुम्हाला एवढं भावतं समोरून बघताना. बरोबर. एक तर रॉकस्टार आहेत सगळे, ते स्टेज ओन करतात, की तुम्ही त्यांच्यावरून नजर हटवू शकत नाही. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. बरोबर आहे. फारच जबरदस्त बरोबर, करतात ते. बरोबर. तू आता हे पुण्याबद्दल वगैरे सांगितलंस म्हणून मुंबई, पुण्याच्या बाहेर सुद्धा हल्ली आता लाईव्ह शोज हे कॉन्सर्ट जे आहेत जुन्या गाण्यांच्या, जुन्या मराठी गाण्यांच्या, हिंदी गाण्यांच्या ह्या व्हायला लागल्यात. औरंगाबाद, नाशिक, नागपूर सगळीकडेच खूप होतात. पूर्वी ओके. काय व्हायचं, की एकतर मोजकी चॅनल्स होती हं. आणि मग बरेचदा काय व्हायचं, की मुंबई, पुण्याकडचे कलाकार जास्त मी 25-30 वर्षापूर्वी म्हणतोय, मुंबईतले जास्त हे टेलिव्हिजनवर जास्त दिसायचे. हां. म्हणजे छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये कुठेतरी, आता त्यावेळेला तो ताकदीना दिन सुरताल होता होता. किंवा सूरताल होता किंवा हां. याच्यामध्ये. मुंबई, पुण्याच्या कलाकारांना जास्त बाहेर तेव्हा मागणी होती. जसं ओके. क्रिकेटर्सच्या बाबतीत आपण बरोबर. म्हणतो, की पूर्वी हं, फक्त हं. एक मेजर सिटीजमध्येच चालायचा सगळा, की दिल्ली, हं, मुंबई हं, आणि हं, हं. आता छोट्या-छोट्या गावांमधून पण येतात. तर इंटरनेटचा फायदा हा पण झालाय, की आता अगदी छोट्या-छोट्या गावातला एखादा उत्तम गाणारा मुलगा असतो, त्याचं रील व्हायरल होतं. हं. राधिका भिडे फॉर दॅट मॅटर, आमच्या शमिका भिडेची धाकटी बहीण हो. आहे, जी आता ती मला वाटतं आय पॉप स्टार ना, काय नाव होतं त्या अच्छा, आय शोचं? पॉपस्टार.
ओके. त्याच्यामध्ये ती आता होती. तिचं एक गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं आणि ती मुलगी आहे रत्नागिरीची. अच्छा. पण हं, ती हं, आता हं, मुंबईत हं. आली आहे. ती चांगलं गाते, कंपोज पण करते स्वतः. तर त्यामुळे इंटरनेटचा तोही एक फायदा झाला आहे, की छोट्या-छोट्या गावातले कलाकारही पटकन पोहोचतात तुमच्यापर्यंत. बरोबर. त्यामुळे कार्यक्रम पूर्वीही व्हायचे, पण आता अ, अ, इतर छोट्या-छोट्या ठिकाणी पण ते ते ऑर्गनाइज जास्त हे झालेलं आहे. बरोबर. म्हणजे मी मुंबई, पुणे इतकं नाही म्हणणार, हं, 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 पण हं. तरी बऱ्यापैकी. होतायत म्हणजे. पण त्यामध्ये तुझी आणखीन एक खासियत अशी आहे, की तू कुठल्याही गायकाबरोबर, कुठल्याही गायिकेबरोबर तू फिट असतोस, सूट होतोस. कारण गायकांची पण पट्टी वगैरे असते ना काहीतरी आणि पण असं नाही, काय-काय नाही, म्हणतात नाही, नाही, म्हणजे नाही, नाही. मला माहिती नाही. हां, म्हणजे सांगता येतील तसं म्हणजे बघशील वेगळ्या तर मी प्रकारचे मी खूप गायक म्हणजे मी म्हणजे. पूर्वी नाट्यसंगीत हा माझ्यासाठी तसा काय म्हणतो म्हणजे माझा माझा तो विषय नाहीये. पण मी गायलेलो आहे, संगीत नाटकातून काम केलेलं आहे. तर मी अगदी त्यावेळेला रामदास कामत किंवा अर्थात ते त्यांच्या उतारवयात होते. हं, हं, हं. पण मी त्यांच्याबरोबरही कार्यक्रम अच्छा. केले आहेत किंवा भावगीताचेही केले आहेत किंवा अगदी नवीन याचे म्हणजे त्या पठडीतले पण केलेले हं, आहेत. हं, हं, हं. पण पुन्हा मुद्दा तोच आहे, की सगळं आवडतं. हाच हाच एक प्रांत आवडतो आणि हे आवडत नाही असं मला सगळंच मला इंग्लिश म्युझिक पण आवडतं. मला वेस्टर्न ऑर्केस्ट्रा म्हणजे सिम्फनी ऑर्केस्ट्राबद्दल म्हणतोय हं. मी तेही मला आवडतं. हिंदी जुनी गाणी, नवीन गाणी, मराठी सगळंच आवडतं. त्यामुळे ते तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट आवडते मनापासून ना, तेव्हा तुम्हाला फार फार एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत बरोबर, म्हणजे ते बरोबर. ते आपोआप होतं म्हणजे. म्हणजे मध्यंतरी तू स्वतःच एक कार्यक्रम केला होतास ना? बरेचदा आपण हिंदी प्लेबॅक सिंगर म्हटलं की पटकन किशोरदांचं नाव येतं, हो. मोहम्मद रफी हे तर महानच होते, मुकेश हं, किंवा हे. हं. पण तलत महमूदचा एक काय म्हणतो त्याचा त्याचा असा एक अजूनही हार्डकोर तलत हो, महमूद फॅन हो, आहेत हो, आणि हो. जे प्रचंड त्याच्या गाण्यातली किंवा आवाजातली जी तरलता किंवा हं, हं, हं. जी ऊब आहे, ती तुम्हाला अशी पकडून ठेवते म्हणजे. मग ती एक झलक ऐकव ना एक, अरे! तुला आठवेल तर. वाह! जलते हैं जिसके लिए तेरी आँखों के दिए ढूँढ लाया हूँ वही गीत मैं तेरे लिए वाह! जलते हैं जिसके लिए. क्या बात है! क्या बात है! क्या तलत बात है! महमूद असा एक स्लो पॉइझन आहे, की ते खरंच आहे, तुम्हाला खरंच आहे. एकदा ते शिरलं ना, की मग ते तुम्हाला पकडून ठेवतो फार तो. तू आणि शिरला होतास आत्ता. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट तुझ्या करिअरमधली ती म्हणजे म्हणजे जसं आता लाईव्ह शोजबद्दल आपण म्हटलं, रिएलिटी शोज आणि रिएलिटी शोजमध्ये तू वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेस. म्हणजे तू रिएलिटी शोमध्ये कधी-काळी तू पार्टिसिपेट पण केलेलं होतंस. हां, म्हणजे मी एकच सीझन एकदाच हां, गेलो फक्त. हां. पण त्याच्यानंतर तू मधल्या काळामध्ये मेंटॉर पण होतास, जी नवीन मुलं येत आहेत त्यांचा आणि काही शोजचा डिरेक्टर सुद्धा होतास. तर तिथला अनुभव कसा होता? मेंटॉर म्हणून आणि मी डिरेक्टर म्हणून? मराठी इंडियन आयडल जे झालं हां. तो एक सीझन मी तो मेंटॉर म्हणून पाहिला हं. आणि त्यानंतर 2 सीझन सूर नवा ध्यास नवा कलर्स मराठीवरती आणि झीसाठी खूप ते तिथे खूपतेचा एक सीझन. हो. पुन्हा आता मला हे सगळं तू जेव्हा विचारतोयस प्रश्न तेव्हा अ, असं आठवतं ना किंवा मागे वळून बघताना असं वाटतं, की अरे बापरे! एवढं एवढं सगळं झालंय का म्हणजे? तर मला मला स्वतःलाही त्याची गंमतच वाटते, की हं, पुन्हा एकदा हं. सांगतो, की माझ्या करिअरच्या बाबतीत माझे मित्र खूप महत्त्वाचे आहेत. बरोबर, जसं बरोबर. संगीतकार म्हणून महेश मांजरेकर किंवा महेशदादाने तो चान्स दिला. तसंच टेलिव्हिजनमध्ये मला अवधूत गुप्ते हा खूप जवळचा मित्र आहे. आणि अमित फाळके याचं मी नाव घेईन त्याच्या आधी. की ज्याने सोनीच्या वेळेला हे पहिल्यांदा मला विचारलं, की "तू हे काम करशील का?" हं. तर तो माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. कारण टेलिव्हिजन हे आपण नाटक आणि चित्रपट अ, एरवी या क्षेत्रातली माणसं आहोत. टेलिव्हिजन हे कंप्लीट वेगळं मीडियम वेगळंच आहे. आहे. बरोबर. ते आर्टिस्ट म्हणून तुमच्याकडून एक वेगळं डिमांड करतं. त्याची मागणी वेगळी असते, हं, एक हं. कलाकार म्हणून तुमच्याकडून. पहिल्यांदा गेल्यावरती अच्छा असं असतं का इकडे? अच्छा असं असतं का? ह्या आणि बऱ्याच गोष्टी जरी तुम्ही 15-20 वर्ष व्यावसायिक म्हणून काम करत आहात या क्षेत्रामध्ये, तरी टेलिव्हिजन तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे बघायला शिकवतं हं, गोष्टींकडे. हं, हं, हं. म्हणजे अ, अ, बाहेर असताना कसं रिएलिटी शोमध्ये सामान्य प्रेक्षकांना असं वाटतं, "अरे, यांचं ठरलेलं असतं रे सगळं. हां, अरे, हां. ह्यांनी ठरवलं रे, हा कोण जिंकणार? अरे, ह्यांनी हा मुद्दाम परीक्षक असं बोलला रे, हं, हं, हं. मुद्दाम त्याला ओरडला आणि मुद्दाम ह्याची बाजू घेतली वगैरे." माझा वैयक्तिक असा अनुभव आहे, की असं असं नसतं बरेचदा. हं. मराठीत तरी नसतं मला मराठीत असं तरी नसतं. मला हिंदीतलं माहीत नाही मला, हं, पण हं. मराठीत तरी नसतं.
हां, काही निकष तुम्हाला लावावे लागतात. जेव्हा तुम्ही स्पर्धक निवडता, तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक काय म्हणतो भागातून आलेला एक प्रतिनिधित्व प्रतिनिधी त्यांना मिळेल. प्रतिनिधी म्हणून तुम्हाला ते बघावं हं, लागतं. हं. तुम्हाला त्यांचं वयाच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघावं लागतं, की शक्यतो एकाच वयोगटातले नको आणि वेगवेगळ्या गायकी म्हणून तुम्हाला किती विविधता मिळतेय. बरोबर. म्हणजे एकाच पद्धतीचं गाणं गाणारे जर का 4 स्पर्धक असतील, तर त्यांच्यामध्ये तुलनात्मक विश्लेषण करताना परीक्षकांनाही त्रास होतो खूप. त्यामुळे मग शक्यतो किती वेगवेगळ्या प्रकारचे गाणारे आहेत हं, याचाही हं, विचार हं. होतो. त्यानंतर सूर नवा ध्यास नवा जेव्हा मी डिरेक्ट केलं, तेव्हाही पुन्हा तेच की ते कंप्लीटली वेगळं मीडियम होतं. माझ्यासाठी वेगळं माध्यम होतं हं, आणि हं, दिग्दर्शन हं. करणं एका रिएलिटी शोचं बरोबर. म्हणजे नक्की काय करायचं? जेव्हा तुम्ही एपिसोडिक एखादा सीझन तुम्ही मांडता पेपरवरती, की हं. अच्छा पहिला हा एपिसोड आहे, याला 16 जण असतील, मग दुसरा मग ते 3rd पासून एलिमिनेशन चालू होईल, मग तिकडे 14 हे कळायलाच आधी सुरुवातीला एवढे दिवस बरोबर, जातात, की हे बरोबर. सगळं, की हो, आपण हो. संगीताच्या क्षेत्रातली माणसं आहोत. पण मला त्याची फार गंमत वाटली आणि तुम्हाला शिकायची इच्छा असली तर तुम्ही काहीही शिकू खरंच आहे, शकता. खरंच आहे. मला रिएलिटी शोमध्ये जेव्हा स्पर्धक पहिल्यांदा त्यांची निवड होते 16 तेव्हा मी जेव्हा मेंटॉर म्हणून होतो तेव्हाही आणि दिग्दर्शक म्हणून होतो तेव्हाही जेव्हा पहिल्यांदा तुम्ही स्पर्धकांना भेटता, मी प्रत्येक वेळेला त्यांना हे आत्ता सांगत आलोय, की माझी अशी इच्छा आहे किंवा मला असं वाटतं, की हा तुमचा शेवटचा रिएलिटी शो असावा किंवा शेवटचा तुमच्यासाठी, की परत तुम्हाला ती गरज पडता कामा नये हां. इथे यायची. हं, हं. कारण रिएलिटी शो हा 100% तुम्हाला तुमच्या करिअरला एक पुश देतो, यात काही वादच नाही. म्हणजे अगदी मोठे-मोठे श्रेया घोषालपासून एवढे मोठे सगळे गायक किंवा अगदी अरिजित सिंग असेल, मराठीत पण बरेच अगदी स्वप्नील बांदोडकर किंवा अवधूत गुप्ते बरेच यांनीही जण केलेलं आहे आहेत. हो, टेलिव्हिजन. हो, हो. तर माझं असं म्हणणं नाही, की ते चांगलं आहे का वाईट आहे, ते चांगलंच आहे एका सर्टन लेव्हलपर्यंत. पण पालकांनीही मुलांना किती पुश करावं हं, त्याच्यासाठी, हं. की ते ते काही तो तुमचा स्टेपिंग स्टोन असू शकतो. ते तुमचा उद्देश नाहीये आणि अंतिम ध्येय उद्दिष्ट नाहीये नाहीये ते. हां. तुमच्या हं. या क्षेत्रात यायचं. बऱ्याच गायकांबद्दल मला असं बघून वाईट वाटतं, की सतत एक एक रिएलिटी शो झाला, की दुसऱ्या शोमध्ये जायचं, मग तिथून तिसऱ्यामध्ये जायचं, तिथून आणि वर्षानुवर्ष ते तेवढंच करत असतात. हं. आता त्यांची ती आवड म्हणून ते करतात का नाईलाज म्हणून करतात मला माहीत नाही. पण एका दृष्टीने आणि मग गाणं तुमचं खूप खुंटतं. लोकांना आवडतील ती गाणी आणि तशा पद्धतीनेच बसवायची. ती हं, तसंच हं, गायचं एका हं, ठराविक हं. पद्धतीने. तुम्ही स्वतःला कलाकार म्हणून किंवा गायक म्हणून किंवा काय एक्सप्लोर करणं हे तसं नाही होत. बरोबर. मला असं वाटतं फक्त स्पर्धेच्या आणि टेलिव्हिजनच्या दृष्टीनेच तुम्ही म्युझिककडे बघता. हं. पण मग त्यांनी काय करायला पाहिजे म्हणजे नेमकं? नाही का? म्हणजे एक रिएलिटी शो झाल्यानंतर त्यांनी बाहेरच्या जगात जाऊन अजून शिकायला पाहिजे. अमोल मला माहीत नाही, पण मला असं गंमत वाटते ना, की परत मी आमची पिढी आणि त्यांची पिढी असं नाही करणार. हं, हं, पण हं. मला असं वाटतं, की आमच्या जनरेशनमध्ये ना, तुमच्या करिअरच्या सुरुवातीची 10 वर्ष मजा-मस्ती करण्यामध्ये आम्ही घालवली. आम्ही ते अफोर्ड करू शकलो. मजा-मस्ती इन व्हॉट सेन्स मी म्हणतोय, की कुठलंही प्रेशर नाहीये पॉप्युलर किंवा करिअरचं, की गंमत म्हणून आम्ही अमृताचा वसा नावाचा जो कौशलने जो कार्यक्रम ज्यामध्ये कार्यक्रम. आम्ही सगळे होतो, ओमकार हं, दादरकर, हं. मी, कमलेश भडकमकर, कौशलने अनेक दिग्गज कवींच्या कवितांना चाली लावल्या होत्या आणि त्या आम्ही गायचो. तिथे कुठेही व्यावसायिक हे नव्हतं, प्रेशर नव्हतं, हं, की हं. मला करिअर करायचंय आणि मग मी आता हे रील करतो आणि मी इथे टाकतो आणि रोज मी एक Facebookवरती माझा व्हिडिओ टाकतो गाण्याचा आणि तर आम्ही आमच्या जनरेशनमध्ये ना ते अफोर्ड केलं, की पहिली 10 वर्ष आम्ही मजा केली हं. म्युझिकमध्ये किंवा आम्हाला जे आवडतंय त्या पद्धतीने केलं. ठीक आहे, रेकॉर्डिंग पण करायचो, कार्यक्रम पण करायचो. पण त्याच्यामध्ये काय म्हणतो कमर्शियल किंवा प्रोफेशनल अप्रोच फार कमी होता. या एका रीलमधून मला किती लाइक्स मिळतील किंवा एक एक हे आज मी गाणं टाकतो, याला मला किती कमेंट येतील आणि हा विचारही नव्हता तेव्हा, की मला जी मजा येते मी करतोय. तो जो काळ आहे ना, ते दुर्दैवाने मला वाटत नाही आजची पिढी अफोर्ड करू शकते. ते पटापट शिकून लगेच Facebookवर टाकणं, Instaवरती टाकणं, हं, मग हं, फॉलोअर्स हं. वाढवणं, मग त्याच्यातून तुम्ही एखाद्या रिएलिटी शोमध्ये जाणं, मग तिथून कॉर्पोरेट शोज करणं, की त्यांचं डोकं ते तसंच चालायला लागतं. खरंच आहे, खरंच आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणणार, की क्रिएटिव्ह नाहीयेत, पण दुर्दैवाने कदाचित त्यांना अ, अ, ते काय म्हणतो रॅट रेसमध्येच त्याच काळात जन्म घेतल्यामुळे हं, 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 पण हं. मी हे बोलत असताना मला स्वतःलाच कॉन्ट्राडिक्ट करायला मला आवडेल, की अशीही काही मुलं आहेत. मी हं. मगाशी पद्मनाभ गायकवाडचं नाव हो, घेतलं. हो. तो मुलगा आता परवाच आम्ही एका ठिकाणी भेटलो होतो. अवधूत, आम्ही सगळे होतो आणि अवधूतने मला सांगितलं गुप्तेने, की "अरे तुला माहिती आहे का पद्मनाभ होता तिथे. अरे हा आता 8 महिने हिमाचलला चाललाय."
म्हटलं का चाललाय? हं. नाही असंच मजा म्हणून. म्हटलं मजा म्हणून म्हणजे? तर तो पद्मनाभ म्हणाला, की "नाही दादा मी सेटअप घेऊन जाणार तिकडे आणि 8 महिने तिथेच राहणार." मग मी म्हटलं, "तू काय करणार 8 महिने तिथे?" "नाही मी तिथेच कंपोज करणार. तिकडे एक होमस्टे आहे. ते माझ्या ओळखीचे आहेत. तर ते मी तिथे 8 महिने राहणार आणि मी तिकडेच काय मी स्वतःला एक्सप्लोर करणार." तर आता हे खूप क्लिशे आहे स्वतःला एक्सप्लोर करणार. पण मला गंमत वाटली, की अ, आमच्या उमेदीच्या काळात मी टाईम किंवा स्वतःला मला एक्सप्लोर करायचं आहे, त्यासाठी मला या सगळ्या हं, धकाधकीच्या हं, हं, जीवनापासून हं. दूर कुठे मी तरी 8 महिने, 6 महिने हे कुठे डोक्यात लांब-लांबपर्यंतही आलंच नाही डोक्यात कधी. नव्हतं. हं. पण इथेही ती मजा करतच हो, होतो. हो, पण हो. अशी मुलं आहेत जे प्रेशर आहे प्रोफेशनल किंवा व्यावसायिक याचं त्याच्यापासून थोडंसं अलिप्त राहून आपण कसं माझा कलाकार म्हणून मी माझा शोध घ्यायचा प्रयत्न करीन, बरोबर. असं करणारी मुलं आहेत आणि ते बघितल्यावर खरंच म्हणजे अभिमान वाटतो त्यांचा. नाही म्हणजे तुम्ही जेव्हा काय म्हणतात तुम्ही जेव्हा सुरुवात केलीत, हं. तेव्हा इतका गोंगाट नसेल आसपास, जितका आज आहे. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल, की आपण हिमाचलला जाऊन आपण कद स्वतःला कदा कदाचित, शोधूया कदाचित, माहीत कदाचित. नाही. पण ना हे प्रत्येक ना प्रत्येक पिढीमध्ये असतंच. जसं हो, आता हो. आमच्या आधीची जी पिढी आहे, तर त्यांना असं वाटायचं, की अरे बापरे! तुमच्या ह्याच्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे आणि किती हो. आजूबाजूला जसं मला गंमत वाटते, की राजदीप सरदेसाईने मध्ये एक इंटरव्ह्यू केला होता जावेद अख्तर, फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांचा. हं, हं. तर त्याच्यामध्ये राजदीप सतत 5-5 मिनिटांनी असं जावेद अख्तरना म्हणत होता, की "नहीं लेकिन जावेद साहब आपका जो गोल्डन इरा वो जो ज़माना था, वो जो गोल्डन इरा था." तर एक थोड्या वेळाने जावेद अख्तर असं म्हणाले, की "अरे राजदीप गोल्डन इरा क्या होता है? कुछ नहीं होता है. हं. आम्ही जेव्हा काम करायचो तेव्हा आम्हाला शिव्या देणारे लोक पण होते. त्यामुळे काळ हा गोल्डन इरा असा एक ठराविक आपण बाबा 1940 ते हं, 1970 हा हं. पर्मनंट आता गोल्डन इरा आहे. असं नाही होऊ शकत. आपल्या काळातलं जे म्हणजे आपण जेव्हा कॉलेज-बिलेजमध्ये होतो किंवा शाळेमध्ये होतो, तेव्हाचं जे म्युझिक आहे, ते त्यावेळेला कितपत ॲप्रिशिएट झालं मला माहीत नाही. पण आज तो नॉस्टॅल्जिया आहे. आज जो घर चालवणारा एक प प 40-50शीचा जो पुरुष आहे, त्याच्यासाठी तो नॉस्टॅल्जिया आहे. तो अडकलेला आहे त्या गाण्यांमध्ये किंवा म्हणजे त्यावेळची साजनची गाणी असतील किंवा दिल हं, है के हं, मानता नहीं हं, असतील हं, वगैरे किंवा हं, मैंने हं. प्यार किया असेल. त्यामुळे त्याच्यासाठी तो गोल्डन इरा आहे. त्याच्या आठवणी ज्या काळामध्ये करेक्ट, अडकलेल्या आहेत, करेक्ट. तो त्याच्यासाठी गोल्डन इरा आहे. त्यामुळे हा बरोबर. गोल्डन इरा बदलतच असणार आहे. अर्थात काही कलाकार किंवा काही कलाकृती या सगळ्या याच्या पलीकडच्या असतात. लता दीदी किंवा अशी जी मोठी नावं आहेत, खळे काका असतील, हे सगळे या पलीकडचे आहेत. अमरीश मिश्र त्या तलत मेहमूदच्या आमच्या कार्यक्रमात फार छान म्हणाले होते, की ते म्हणाले, की बरेचदा मला लोक असं म्हणतात ना, "अरे वो तो पुराना है यार." पुराना म्हणजे जुनं आणि क्लासिक या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. क्लासिक जे असतं ते सर्वकालीन असतं. बरोबर. ते जुनं नाही होत, ते क्लासिक आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. त्यामुळे काही गोष्टी जुन्या होतात, पण काही गोष्टी क्लासिक असतात, ज्या बरोबर. त्याला जुन्याचा त्या आसपासही नसतात कुठे. बरोबर. पण मग मगाशी तू मराठीचा मुद्दा जो म्हणालास, की एक मराठी वाजलंच पाहिजे अशी पण एक चळवळ म्हणा किंवा त्या पद्धतीने प्रयत्न म्हणा हे होत असतात. आणि मग तांबडी-चांबडी आणि मग गुलाबी साडी अशी पण गाणी आपल्याकडे येत असतात. ती जास्त लोकप्रिय होतात आणि ती फक्त मराठीपुरते राहत नाही ते. महाराष्ट्रापुरतं राहत नाही. ते सगळीकडे बरोबर. देशभरात ती गाजतात. तर अशा गाण्यामुळे पण काही प्रेशर संगीतकारांवर असतं का? की आम्हाला तसं पाहिजे, आम्हाला त्या पद्धतीचं हुक लाईन पाहिजे त्याच्यामध्ये? प्रेशर असतं तसं, हं. पण म्हणजे माझा एक अतिशय जवळचा मित्र आणि मोठा संगीतकार आहे. असा आमचा एक चर्चा झाली होती, की काय होतं ना, की तुम्ही जेव्हा 15, 20, 25 वर्ष काम करता एका क्षेत्रामध्ये, तेव्हा तुम्हाला काही जे महत्त्वाचे प्रश्न पडायला लागतात. त्यापैकी एक सगळ्यात हा महत्त्वाचा प्रश्न आहे, की तुम्ही आज रिलेव्हंट आहात का? हं. तुम्ही आजच्या जनरेशनसाठी आजच्या जे म्युझिक आहे आणि तुम्ही 20-25 वर्षापूर्वी जे उत्तम काम केलेलं आहे, म्हणजे उत्तम काम केलेलं म्हणजे जे लोकांनी ज्याचं कौतुक कौतुक केलं आहे केलंय. किंवा जे बरोबर. ॲप्रिशिएट झालेलं आहे हं. त्याच्याबद्दल मी म्हणतोय. आजच्या जी तरुण पिढी आहे किंवा आज जे ऐकणारे आहेत नव्याने संगीत, त्यांना जे ऐकायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही रिलेव्हंट आहात का? आणि मग जेव्हा तू आता ही नावं घेतलीस या सगळ्यांची, मला त्या सगळ्यांबद्दलच आदर आहे किंवा आनंदही आहे, की संजू राठोडला एवढं म्हणजे त्याचं कानमध्ये वाजलं रेड रेड कार्पेट कार्पेटवर ला वाचलं. त्याचं गाणं वाजलं. मराठी गाणं हे मला अभिमानास्पद आहे, बरोबर. मराठी एक संगीतातला माणूस म्हणून. मला त्या संगीताबद्दल वैयक्तिक काय वाटतं हा वेगळा मुद्दा आहे. मला ते आवडतं, नाही आवडत किंवा काय, पण माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आणि ते मी बरोबर.
मी ॲक्सेप्ट करावं किंवा करू नये ते लोकांनी केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे तुमचा त्याच्यामध्ये काही मुद्दाच नाहीये. 20, 25, 30 वर्ष तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न पडायला लागतात भविष्याबद्दल किंवा माझं नक्की जागा काय आहे? तर त्याच्यामध्ये असं वाटतं, की आपण रिलेव्हंट आहोत का अजूनही? हं. आणि मग त्या दृष्टीने कधी-कधी कलाकार धडपड करायला लागतो. ते प्रत्येकाने ठरवावं, की कुठपर्यंत करायची. कधी-कधी आपल्यालाच आपलं हसू येतं, की अरे एवढं करायची काही गरज नाहीये. हे होतं. हा प्रश्न मला अगदी हं, हं, तुझा हं. फार महत्त्वाचा वाटला, की संगीताच्या क्षेत्रातला एक काय म्हणतो 20-25 वर्ष काम करणारा कलाकार म्हणून, की नवीन पिढी येते, नवीन आयडियाज किंवा नवीन साउंड येतो. काही गाणी तुम्हाला जर का तुम्ही मराठी भाषेच्या तराजूत तोलायची म्हटली किंवा संगीताच्या तराजूत तोलायची म्हटली तर थिल्लर वाटू शकतात किंवा सामान्य वाटू शकतात, पण ती लोकांना आवडली आहेत. त्याचे जर का तुम्ही व्ह्यूज बघितले YouTubeवरचे किंवा Facebookवरचे किंवा कुठलेही, हं. तर ते गेल्या 10 वर्षात मराठी चित्रपट जेवढी गीतं झाली, त्याचे सगळे मिळून असतील त्याच्यापेक्षा जास्त आहेत. बरोबर. त्यामुळे लोकांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याला तुम्ही हे काहीच करू शकत नाही. खरंय, खरंय. आणि मग तुम्ही त्याच्यामागे धावायचं का तुम्हाला जे येतंय ते तुम्ही करत राहायचं नेटाने? हा प्रत्येकाचा वेगळा मुद्दा आहे. बरोबर. पण मला असं वाटतं, की मराठीमध्ये प्रत्येक संगीताला त्याचा ऑडियन्स आहे. हो. म्हणजे आता संदीप आणि सलीलचा कार्यक्रम आयुष्यावर बोलू काही ह्याचे 1000 पेक्षा का मला वाटतं खूप जास्त झालेत हो. ना काहीतरी? बरेच झाले. एवढे हो. जर का कार्यक्रम आणि त्यांच्या कार्यक्रमाला अजूनही तरुण मुलं येतात की. येतात, येतात, येतात. आणि ते कवितांचाच कार्यक्रम किंवा वैभव आणि संदीप जो कार्यक्रम करतात, त्याला मी ज्या प्रयोगाला गेलो होतो 50-60% तरुण मुली होत्या. हो, हो. महेश काळे, हां, महेश काळे आहे, राहुल आहे, राहुल देशपांडे. देशपांडे. त्यामुळे बरोबर. प्रत्येक म्युझिकला त्याचा असा एक ऑडियन्स ऑडियन्स आहे. आहे. तर बरोबर. हे पॉप्युलर होतंय, क्रेटेक्स किंवा गुलाबी साडी पॉप्युलर होतंय म्हणून या संगीताकडे लोकांचं लक्ष नाहीये असं अजिबात नाहीये. आणि मग बरोबर. आपण जर का सर्व बाजूने बघायचा प्रयत्न केला किंवा बघितलं, तर मला असं वाटतं आनंदाची गोष्ट आहे, की या संगीतालाही लोक भरभरून करेक्ट, प्रतिसाद देतायत आणि त्या करेक्ट. संगीतालाही देतायत. फोक स्टाईल फोक आख्यानलाही फोक देतायत, आख्यानही ना हो. क्रिटिक्सलाही देतायत. बरं फोक आख्यान ते फोक लोक म्हणून अजून आहे, अभंग हो, रिपोस्ट आहे, हो. की एवढी आणि सगळी ही तरुण मुलं आहेत आणि हे आपल्या लोकसंगीता चा जो काही खजिना असेल म्हणजे काही लोक नवीन कंपोज करतायत, काही लोक जुनी जी जुनी. लोकगीतं आहेत ती बरोबर. आणतायत नवीन पद्धतीने. पण ते बघताना अतिशय आनंद होतो, की त्या मुलांना ते करायचंय आणि लोकांना ते आवडतंय. हे करेक्ट. त्याहीपेक्षा खूप आनंददायी गोष्ट आहे. नाही, नाही, तू रिलेव्हंट आहेस आणि तू जसं म्हणालास तसं, की आपण इतरांच्या मागे धावण्यापेक्षा आपली जी शैली आहे ती तशीच कायम ठेवून त्याच्यामध्ये काम करत राहणं. काय मजा आली. मस्त आहे. मलाही. पण तुला जाता-जाता एक भेट द्यायची आहे. अरे! वामनहरी पेठे यांनी तुझ्यासाठी एक भेट दिलेली आहे. बुद्धीची देवता गणपती वाह, 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 वाह! खूप खूप त्याचं धन्यवाद. चांदीचं नाणं आहे. खूप धन्यवाद. तुझ्याकडे असू दे. आणि जसं मी म्हटलं त्यांची टॅगलाईन तुझ्या आता ह्या सगळ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीतला सोनेरी क्षणांचे सोनेरी सोबती. क्षण कुठला? तू सोबतींबद्दल खूप सांगितलंस आणि त्या सोबतींनी तुझे क्षण अनेक सोनेरी केले तेही तू सांगितलंस. पण तुझ्यासाठी सोनेरी क्षण. नाही सोनेरी क्षण खरं सांगू खूप आहेत तसे. हो, हो. म्हणजे अनेक आहेत. त्यापैकी एक गमतीशीर सांगतो, की आम्ही एक गाणी मनातली गळ्यातली नावाचा कार्यक्रम करायचो. अ, ज्याचं निवेदन सुरेश खरे करायचे. खूप पूर्वीची गोष्ट आहे आणि ज्यामध्ये जी.एन. जोशी, बबनराव नावडीकर, गजाननराव वाटवे हे जे सगळे भावगीताच्या काय म्हणतो आपण सुरुवात करणारे सगळे शिलेदार होते यांची गाणी होती आणि आमच्या पुण्याच्या कार्यक्रमाला वाटवे स्वतः आले होते एका कार्यक्रमाला आणि वाटव्यांचं गाणं आहे मोहुनिया तुझं संगे. अच्छा. ते मी गायलो होतो आणि ते गाणं झाल्यानंतर वाटवे असे पहिल्या रांगेत बसले होते आणि ते उठून उभे राहिले आणि ते माझ्याकडे बघून "वाह वाटवे वन्स मोर, वन्स मोर" असं तर काही आठवणी एवढ्या गमतीशीर आणि अशा अनेक आहेत. खरंच, खरंच, खरंच. पण मला मला असं वाटतं वाटतं, की कागदीनाथींचा एक 250वा एपिसोड होता का तो? दीदी रवींद्रमध्येच आल्या होत्या. आणि दीदी आल्या होत्या. दीदी आल्या होत्या. तो कुठे यशवंतला नाही, नाही, नाही. होय आपला याच्या नरिमन नरिमन पॉइंटच्या यशवंतला झाला होता. आणि आणि त्याला बाळासाहेब म्हणजे मंगेशकर होते, दत्ता डावदेकर होते, खळे काका होते, बरेच लोक होते. आम्ही गायलो होतो सगळे दीदींच्या समोर आणि असं मला अजूनही आठवतंय, की तो कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आता आल्या का, आल्या का, आल्या का अशी सगळी चर्चा सुरू असते ना आणि अचानक कुठून तरी आल्या, 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 आल्या आणि आम्ही पडद्यामागून असं कर्टन बंद होता आणि त्याच्या मागून आम्ही त्या पहिल्या रांगेत अशा सफेद साडीमध्ये बसल्या होत्या. त्यावेळेला जो पोटात गोळा आला पहिल्यांदा
तो पण तुझं खरंच वय किती म्हणजे लहान होतं तेव्हा आणि हो, ते हो, हो. दिसत होतं म्हणजे अगदी ते आहे YouTube वरती अगदी, तो अगदीच. कार्यक्रम. त्यामुळे तर असे मजा होती अनेक खूप. सोनेरी क्षण तुला अनुभवायला मिळाले. अगदी. तर अजून एक तू हां, पाहिजे सांग ना, नंतर सांग ना. एडिट करतो. नाही, नाही, नाही. सांग, सांग, सांग. म्हणजे खळे काकांच्या निमित्ताने मला खूप मोठ्या-मोठ्या कलाकारांना भेटता आलं. हं. म्हणजे अगदी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी असतील किंवा गाना सरस्वती किशोरीताई असतील, किशोरी आमोणकर असतील, शोभाताई असतील. तर एक छोटासा गमतीशीर हे सांगतो, की हे सगळे छोटे-छोटे काय म्हणतो आठवणी असतात हां, जे 1-1 ग्रॅमचे माझे सुवर्णक्षण खूप आहेत. तर बरेचदा असं व्हायचं की खळे काका त्यांचा तेव्हा गळा चालायचा नाही. त्यामुळे मग ते ना जे नवीन साली कंपोज करायचे यांच्यासाठी म्हणजे पंडितजींसाठी किंवा किशोरीताईंसाठी वगैरे, त्या माझ्याकडून बसवून घ्यायचे आणि त्यांच्याकडे एक टेप रेकॉर्डर होता छोटा. त्याच्यामध्ये ते कॅसेटवरती आम्ही ते रेकॉर्ड करायचो. मग ती कॅसेट मी त्यांना नेऊन द्यायचो. तर एकदा असं झालं की किशोरीताईंना त्यांचा अल्बम करायचा होता, पण 6-8 महिने झाले आणि तो अल्बम काही होईना. तर मला खळे काका म्हणाले, "अरे, तू किशोरीताईंकडे जा आणि ती कॅसेट घेऊन ये त्यांच्याकडून. आता काही ते होत नाहीये काम." तर मी प्रभादेवीला त्यांच्या घरी गेलो आणि मी बेल वाजवली, तर ताईंनीच दरवाजा उघडला आणि मी म्हटलं, "असं मला खळे काकांनी पाठवलं, ती कॅसेट तुमच्याकडे आहे ना, ती ती त्यांनी मागितली आहे परत." "हो, हो, आणते, आणते." करून त्या आत गेल्या आणि त्याच कॅसेट घेऊन आल्या परत आणि कॅसेट देता-देता मला म्हणाल्या, की "कोण गायलं रे ह्याच्यात?" तर मला एवढा मी घाबरलो. म्हटलं आता आपण कसं सांगू मीच गायलोय. मी आपला घाबरत-घाबरत म्हटलं, ताई मीच गायलोय." "हो का? अच्छा, अच्छा. बरं गातोस हां." एवढ्याच त्या म्हणाल्या. पण किशोरी आमोणकर यांच्याकडून "बरा गातोस" हे माझ्यासाठी जवळ-जवळ 50 तोला सोनेरी क्षण होता तो म्हणजे खरंय, काय. खरंय, खरंय. तर असे खूप क्षण आहेत. पण काही आता बरोबर, बरोबर. आठवल्यावरती खरंच मनातून खूप असं आपल्याला अ, बरोबर. वाटतं की हे खरंच. खरंच सोनेरी क्षण होते. खरंच, खरंच, खरंच. वाह, 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 वाह! नाही, ह्या गप्पांचा शेवट पण तुझ्या गाण्यानेच आपण करूयात. म्हणजे ती फर्माईश आहेच आणि मला वाटतं तू खळे काकांचं एखादं गाणं शेवटी गावंस. पण मी त्याच्यापूर्वी आधीच सांगेन, की जसं मी सुरुवातीला म्हटलं, की हा भाग सुरीला असणार आहे आणि थोडा नॉस्टॅल्जिक असणार आहे. तर आम्ही दोघेही नॉस्टॅल्जिक झालो खरं तर हो. असं असं वाटतंय. तू जास्त. एवढ्या सगळ्या आठवणी त्याच्यात आठवून आल्या. पण तुला तुझं अभिनंदन 30 वर्षांच्या कारकिर्दीबद्दल. धन्यवाद. आत्तापर्यंत खूप काम झालेलं आहे आणि पुढे पण तुला खूप काम करायचं आहे. लाईव्ह शोच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून. तर त्यासाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि मी प्रेक्षकांना सांगेन, की हा कार्यक्रम, हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा हा चॅनल. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. आपण आता हळू-हळू 100व्या भागापर्यंत पोहोचतोय. तर त्यामुळे काय पुढे आणखीन कोण-कोण गेस्ट येणार आहेत, हे पण तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा आणि बघत राहा कॅचअप. आपण शेवटी ऐकूयात अजित परब यांचं एक सुरीलं गाणं. मला असं वाटतं आपण या मुलाखतीची सांगता खळे काकांच्याच एका गाण्याने करावी आणि जे गाणं म्हणजे खरं तर पाडगावकरांची कविता आहे. गाण्यात सर्व माझेही इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. वाह! हे मूळ गाणं खळे काकांनी कंपोज केलं आणि मीच गायलोय आणि या कवितेची गंमत अशी आहे, की खळे रजनीमध्ये जेव्हा-जेव्हा पाडगावकर काका यायचे, तेव्हा ते या कवितेचा जेव्हा उल्लेख व्हायचा, तेव्हा ते नेहमी असं म्हणायचे, की "मला असं वाटतं ही कविता मी खळेसाठी लिहिली आहे." कारण तो त्याच्या गाण्याशी त्याचं एवढं इमान आहे, की एवढी आयुष्यात संकटं येऊन, एवढं सगळं त्याच्या तब्येतीची आणि इतर सगळी अ, 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 आयुष्यामध्ये एवढं सगळं घडून सुद्धा त्याचं त्याच्या गाण्याशी इमान एवढं पक्कं आहे. तर मी त्या कवितेच्या 2 ओळी गातो. गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे. गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे. ज्याचे खरे न गाणे ज्याचे खरे न गाणे ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे तो बेईमान आहे गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे.